नमस्कार मंडळी. माझं नाव गणेश जोशी. आपलं स्वागत आहे माझ्या या नव्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही बिघडलो. माझ्या या चॅनलमध्ये आज पहिलाच एपिसोड आहे. तर त्यात प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर प्रदीप अगाशे सर. सर नमस्कार सर. डॉक्टर प्रदीप अगाशे सर यांची ओळख करून द्यायची झाली तर खरं तर ते माझे फॅमिली टीचर. कारण माझी आई, माझा मोठा भाऊ आणि मी, आमचं सर्वांचं शिक्षण डॉक्टर प्रदीप आगाशे सर यांच्याकडेच झालेलं. 8वी ते 10वी विज्ञान, गणित या विषयांचं मी मार्गदर्शन सरांकडून घेतलं. आणि फक्त शैक्षणिक मार्गदर्शन नाही, तर पूर्ण आयुष्याच्या वाटचालीत सुद्धा सरांचा खूप मोठा पाठिंबा राहिला, खूप मोठं मार्गदर्शन राहिलं. अ, तर आपण डॉक्टर प्रदीप आगाशे सर यांचा पूर्ण जो जीवन प्रवास आहे, कारण ते फक्त उत्तम शिक्षकच नाहीत, तर ते उत्तम लेखक आहेत, उत्तम कवी आहेत, उत्तम वक्ता आहेत. आणि एकंदरीतच त्यांच्यात जे काही गुण आहेत ते आपण आता जाणून घेऊयात. डॉक्टर प्रदीप आगाशे सर यांच्याकडूनच आपण हा सगळा प्रवास कसा घडत गेला हे जाणून घेऊयात. तर चला मग वळूयात आपण डॉक्टर प्रदीप आगाशे सरांकडे. नमस्कार. नमस्कार सर. सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, की तुमचं बालपण नक्की कुठे गेलं आणि कसं होतं एकंदरीत सगळं बालपण? मी म्हणजे बालपण माझं पुणे जिल्ह्यातलं भोर तालुका जो आहे, त्या भोर तालुक्यातलं गाव, छोटं गाव, खेडेगाव, अच्छा. हां, हां. चिखलगाव. तिथे अच्छा. माझं बालपण गेलं. अच्छा. खेडेगावात हं, म्हणजे. खेडेगावात हं, होतं. हं. माझे वडील आणि काका आमचं हां. सगळं म्हणजे सगळं राष्ट्रीय वृत्तीचे सगळे लोक होते. वडील संघच्या बंदीमध्ये 48च्या अच्छा. हं, जेलमध्ये होते हं. आणि काका तर आमचे कॅपिटल बॉम्ब खटल्यामध्ये तर होतेच तुरुंगामध्ये. अरे बापरे! तर हां. ती पार्श्वभूमी असल्यामुळे ते बालपण तिथे गेलं. पण मग त्यावेळी वडिलांची नोकरी गेली हं, हं. त्या ह्याच्यामध्ये संघबंदीच्या ह्याच्यात. बरं. मग नंतर त्यांनी शेती सुरू केली. पण मग अच्छा. 60 सालापर्यंत शेती केल्यावर हं, ती शेतीत भागे ना, हं. म्हणून त्यांनी पुण्याला गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी धरली आणि आम्ही सगळे भोरला आलो. अच्छा. मग हं. माझा भोरचा प्रवास सुरू झाला. पहिलं प्राथमिक शिक्षण सगळं 1ली ते 4थी म्हणजे चिखलगावला झालं. म्हणजे तुमचं प्राथमिक शिक्षण बोरला झालं म्हणजे. प्राथमिक शिक्षण चिखलगावला आणि अच्छा, नंतर चिखलगावला झालं. हां. अच्छा. हां. आणि नंतर मी 60 साली भोरला आलो. राजा रघुनाथराव विद्यालयामध्ये होतो. तिथे माझं भोरचं शिक्षण झालं म्हणजे सगळं. माध्यमिक शिक्षण तुमचं माध्यमिक तिथे शिक्षण सुरू सुरू झालं. 5वी ते 11वी त्यावेळी 5वी ते आमच्याकडे 11वी. 11वी हं. हे होतं. आणि आता जे मग नंतर 75 हां. नंतर 10वी झालं. ते आमच्याकडे बोर्डाची 11वी परीक्षा. बोर्डाची 11वी परीक्षा. बोर्डाची त्यावेळी परीक्षा. 11वी बोर्डाची हां. परीक्षा. 5वी ते 11वी भोरला होतो. बरं मग तुमच्या या प्राथमिक शिक्षण जो काही कालावधी तुमचा चिखलगावला गेला, हं. तिथे काही मित्र वगैरे होते का? म्हणजे काही होते. आठवणी तिकडच्या नाही, काही? तिकडच्या आठवणी म्हणजे सगळंच गावात आमचं मित्रखंड लहान गाव असायचं हं. आणि सगळे म्हणजे त्यामुळे मित्र होते सगळे आणि गप्पा मारायचा मला लहानपणापासूनच छंद. अच्छा. म्हणजे तसं सांगायचं झालं तर पुढे येईलच. पण माझा अभ्यास या विषयाशी हं. तसा फारसा कधी संबंध आला नाही. म्हणजे ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. प्राथमिकलाही नाही आणि माध्यमिकलाही नाही. म्हणजे मी भोरच्या शाळेत असताना सुद्धा बाकी सगळे कार्यक्रम होतो. हं. म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम माझ्याशिवाय कधी झाला नाही. मग अच्छा. नाटक असू देत, म्हणजे नकला ही असू देत, नाटकाची किंवा जी बाकी बाकी सगळं. कविता करण्याची आवड वगैरे गाणं ही ही अगदी कविता करण्याची सुरुवातीपासून. आवड ही ॲक्सेंटनी कळली. म्हणजे काय झालं 8वी आमचं ते हस्तलिखित वगैरे असायचं. हं, हं. तर हस्तलिखितात मी काहीतरी लिहिलं तर मी कविता लिहिली अच्छा. आणि ती कविता आमच्या बाईंना खूप आवडली त्यावेळी. हं, हं. म्हणजे हे साधारण कितवीत असताना साधारण हे? 8वी मध्ये होतं. बरं, बरं, बरं. आणि मध्ये 64 साल असेल हं, हं, त्यावेळी. हं. त्यावेळी मी ती कविता केली. पण त्यावेळी मला कविता करता येते हा साक्षात्कार मला त्यावेळी हां, झाला. साक्षात. असं अच्छा. की बऱ्यापैकी येते. हं, हं. पण मला म्हणजे बाकीचं शाळेत शाळेत असताना असतानाच ते समजलं. आणि माध्यमिक शाळेत सुद्धा म्हणजे शाळेतल्या बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटी मला कीर्तन ऐकण्याचा नाद होता. अरे भोरचे हां. आमचे वाह, दरबारचे वाह! कीर्तनकार कराडकर, मग बालाजी मंदिरामध्ये कीर्तन व्हायची. त्याला मी जायचो. सगळी कीर्तनं मी अच्छा. ऐकायचो. ती मला लहानपणापासून तो नाद होता. व्याख्यान ऐकायचा नाद होता. म्हणजे शाळेत आमच्या वेगवेगळी यायची वक्ते. हं. त्यांची व्याख्यानं ऐकायची. नकला करायचा नाद होता. बरं. आणि मुख्य म्हणजे माझ्यातला एक अभ्यासात जरी नसलो, हं. तरी एक परमेश्वरची मला कृपा होती. ती म्हणजे माझी रेकॉर्डिंग सिस्टम पॉवरफुल होती. म्हणजे मी शिक्षकांनी म्हणजे सांगितलेलं ऐकलं स्मरणशक्ती थोडक्यात. नाही, त्यांचं सांगितलेलं ऐकलं की माझ्या डोक्यातच हं, बसायचं. हं. हा जो काही विषय होता ना, त्याचा मला खूप उपयोग झाला. म्हणजे शेवटपर्यंत म्हणजे पुढे सुद्धा पुढच्या ह्याच्यात येईल, की मी ज्या कविता करतो, एखादं जर व्याख्यान झालं, हां. की त्यांना व्याख्यानात काय-काय सांगितलं, ते मी सगळं कवितेत करायचो. अरे बापरे! हो. आणि ती कविता व्हायची माझी. पण ते काही मी लिहून घ्यायचो नाही. अनेक लोक म्हणायचे, "तुम्ही काही उतरवत नाही का?" पण ती अच्छा. रेकॉर्डिंग सिस्टम म्हणजे ती तुमचं नैसर्गिक देणगी हां, होती ती. हां. आणि त्याचा मला खूप फायदा झाला त्यामध्ये.
वा वा. असं माध्यमिक शाळेमध्ये हे सगळं माझं झालं. हम्म, आणि माध्यमिक शाळेमध्ये म्हणजे काही वेळा काय होतं, त्या सगळ्याला प्रेरणा लागते हम्म. खूप वेळा. प्राथमिक शाळेतही मिळाली, माध्यमिक शाळेत तर आमचे एक बडकर एक शिक्षक होते. संगीताला एन.बी. कुलकर्णी होते. बर. नाटकाच्या बाबतीत आमच्या मालतीताई देशपांडे होत्या. हम्म, त्यांनी आमची तयारी करून घेतली. प्रभुदेसाई सर गणिताला होते. ते आमचे मुख्याध्यापक होते. पण ते गणित अतिशय ती चिकित्सक वृत्ती असते ना, हम्म, यायला हम्म, लागते. हम्म. ती सगळी मला त्यांच्याकडनं मिळाली. तर प्रभुदेसाईंचं होतं तसं. विज्ञानाचे शिक्षक होते सहस्त्रबुद्धे म्हणून. त्यांच्यामुळे प्रयोग करताना आमचा प्रत्येक शाळेतला विज्ञानाचा तास हा एक तर प्रयोगशाळेत झाला बर. किंवा ते प्रयोग साहित्यिक वर्गात घेऊन झाले. म्हणजे बिनप्रयोगाचा तासच झाला नाही. म्हणजे कदाचित तोच उपयोग कदाचित हो. तुम्ही त्या- पुढे तुमच्या त्यामुळे शिक्षकी ती मला ह्याच्यात झाली. कारकिर्दीत आणि उपयोग झाला त्याचा उपयोग झाला. आणि त्याचा काय परिणाम असतो हम्म, हम्म. तुम्ही अनुभवला होता. अच्छा, म्हणजे तिथे तुम्हाला लक्षात आलं की ते पहिले मिळालं. हा. ते माध्यमिकचं झालं. बर बर. आणि मग भोरमध्ये आलात तुम्ही. भोरमध्ये माध्यमिक शिक्षण झालं तुमचं. हं. मग तिथे काही मित्र काही जोडले गेले, नवीन हो, सवंगडी काही अगदी, जोडले अगदी. गेले? सगळे. माझ्या आणि काय होतं, मी जरी ह्याचा अभ्यासात नसलो, हम्म, तरी बाकीच्या गोष्टीमुळे सगळे अगदी मेरिटमध्ये आलेला आमचा अनंत पुतनीस, तो पण माझा मित्र होता. अच्छा. त्यामुळे आमची मैत्री त्यावेळी. आणि पूर्वी हे असं आत्ताच्या सारखं हे नव्हते, ह्याच्याशी संगत धरू नको, त्याच्याशी संगत धरू नको. तेव्हा पालकांचं असं असायचं, आम्ही सगळे मित्र एकत्र खेळायचं एकत्र काय असायचे. असं असायचं. तेव्हा तो काळ आमचा भोरचा मग अतिशय मस्त गेला. वा. महाविद्यालयात आलो पुण्यात. मग पुढे महाविद्यालयात. मग पुण्यात. महाविद्यालयीन शिक्षण तुम्ही पुण्यात येऊन सुरू हो, केलं की पुण्यात एस.सी. कॉलेजमध्ये होतो. एसपी एस.सी. कॉलेजमध्ये? कॉलेज. अच्छा अच्छा. पण महाविद्यालयीन शिक्षणामध्ये हम्म, हम्म. मला म्हणावं असं यश मिळालं नाही. म्हणजे बराच काळ लागला. अच्छा. पण त्याचं कारण सुद्धा हेच होतं, की मला बाकीच्या गोष्टींचा खूप नाद होता. म्हणजे वसंत व्याख्यानमालेत व्याख्यानं ऐकायची, बर. हा. कीर्तनं ऐकायची, हे असे किंवा कोणाचे काही नाटकं असतील तर ती त्या सगळ्या गोष्टीत मी असायचो. मी चित्रपट अन् ते तसलं काय मला तसं नाही. नव्हतं नाद. मी चित्रपट नाही किंवा हा. मॅटिनी शो पाहायला वगैरे हा, काही नाही. तसं नाही. पण हे नाद होते. आणि त्यात थोडासा म्हणजे व्याख्यान ऐकणे किंवा राष्ट्रीय संसद संघाचा पगडा होता. हम्म, हम्म. मग थोडंसं राजकारणात ओढ लागली. अच्छा. मग त्या बाकीच्या निवडणुका आणि ते हे हम्म, त्याच्यात हम्म. थोडासा ओढला गेलो. हम्म, हम्म, हम्म. त्यामुळे थोडं अभ्यासाकडेच दुर्लक्ष झालं. दुर्लक्ष. अच्छा. त्यामुळे पण असं महाविद्यालय, पण तरी सुद्धा हम्म, महाविद्यालयात सुद्धा मी सगळ्या प्राध्यापकांचा लाडका होतो. हम्म. पण माझं बाकीचं वागणं काही असं वेगळं हे नव्हतं. नाद असा तर हाच होता म्हणजे. असं ना. म्हणजे विशेष कोणत्या कोणत्या एका प्राध्यापकाचे तुम्ही खूप जास्त जवळ होतात असं काही सांगू शकाल का? एखादी आठवण किंवा काहीतरी? नाही, काय माहिती का, तसे सगळेच प्राध्यापक होते म्हणजे. आणि म्हणजे त्या प्राध्यापकांनी पुढे नंतर मला सांगितलं, "आकाश यार, तुझ्यात जे काही क्वालिटीज आहेत ना, हम्म, हम्म. त्या आमच्या मोजपुत्या नाही रे मोजता येत, म्हणून ते गडबड आहे. पण अच्छा. हा. खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत." आणि ते म्हणजे ते प्राध्यापकही पुढे हे होते. हम्म, हम्म. मागे पुढे जेव्हा माझं कीर्तनदार आपटे प्रसाद आहेत, ते आमचे सगळे प्राध्यापक त्या कीर्तनाला आले होते. कीर्तन अरे ऐकायला, वा. की आपला विद्यार्थी कीर्तन करतोय, बघूया काय ते. अभिमानाची गोष्ट होती अभिमानाची त्यांच्यासाठी. हो, असं नक्कीच. महाविद्यालयात झालं. पण मग आणि मग मात्र मी ठरवलं, हम्म, म्हणजे खरं तर मी शाळेत असतानाच मला वाटायचं, कारण शिकवायची आवड होती, हम्म, समजून सांगायची आवड होती. आणि आमचे काही शिक्षक उत्तम शिकवायचे, हम्म. त्याचा जसा चांगला परिणाम झाला, तसे काही शिक्षक असतातच तसे ते टाळटाळी करायचे, विद्यार्थ्यांचा अपमान करायचे. तुम्हाला कसं अच्छा. येणार? विशेषतः नॉर्मल विद्यार्थी हम्म, असले, हम्म, हम्म. तुम्हाला काय येणार? असं हम्म. कुठं असतं काय? म्हणजे सामान्य विद्यार्थ्यांकडे हं. थोडक्यात दुर्लक्ष करणारे असं काही आणि मला ते मानसिकता फार असेल. फील व्हायचं, की शिक्षकांनी म्हणजे विद्यार्थ्यासाठी झोकून देऊनच काम करायला पाहिजे. आणि त्याकरता त्याचं दुसरं काही असतंच का म्हणजे? शिक्षक म्हणजे तो 24 तास शिक्षक असला पाहिजे. हम्म. मग त्याचं वर्तन, बाकीच्या गोष्टी, हे सगळं त्यामुळे मी ठरवलंच होतं. म्हणजे बरं. बऱ्याच वेळा काय होतं, अपघाताने एखादी गोष्ट होते. म्हणजे खरंय. लहानपणी आम्ही एखादी एसटी पाहिली की वाटतं ड्रायव्हर व्हावं, थोड्या वेळाने मग वाटतं कंडक्टर व्हावं. हो. असं लहानपण. अशा चमत्कारी गोष्टी घडत असतात. पण पुढे त्यातनं काहीच होत नाही. बरोबर. पण मला लहानपणापासून वाटत होतं हम्म. शिकवावं, आणि माझ्या नशिबाने मला ते होत आलं. पुढे अच्छा. बी-एडला आलो. बी-एड टिळक कॉलेजला झालं. हम्म, हम्म. आणि टिळक कॉलेजला बी-एडला आल्यावर मात्र ते जे प्राध्यापक होते, हम्म. त्यांनी मला शिकवण्याची दिशा दिली. म्हणजे मला आवड होती, हम्म. पण ही सगळी जी दिशा मिळायला लागते, हम्म, हम्म. ती दिशा त्यांच्या ह्याच्यातनं मिळाली. म्हणजे आपण म्हणतो ना की एखादा टर्निंग पॉईंट असतो. तो टर्निंग पॉईंट होता. हा. त्यावेळी आमचं एक आठवण म्हणजे, बी-एडला असताना त्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा असायच्या. आणि त्या स्पर्धेला आमच्या टिळक कॉलेजनी कीर्तन हे केलं होतं, माझं कीर्तन. बरं. आणि त्याला मला पहिला क्रमांक मिळाला होता. वा. फिरोदिया करंडक. हम्म. त्या अमजद खानच्या हस्ते मला बक्षीस मिळालं होतं. हो. अरे अरे वा. हो. अमजद खानच्या हस्ते बक्षीस मिळालं होतं. अच्छा. आणि ते कीर्तनही मस्त झालं. म्हणजे अभ्यासावरचंच कीर्तन, गमतीदार होतं ते. आणि ते बरं. म्हणजे भक्त प्रल्हादावरचं कीर्तन, हा. पण त्याच्या अशा गमती-जमती केल्या त्याच्यात. अच्छा. आणि ते कीर्तनाचं ह्यांनी ऐकलं.
म्हणजे कीर्तनाचा जो हे तुम्हाला आता जी कीर्तनाची जी शैली आहे तुमची हा, किंवा हा, तो जो गुण आहे अंगात, हा. तो तिथे तुम्ही पहिल्यांदा कीर्तन त्यानं केल्यानंतर सादरीकरण केलं. समजलं की त्याच्या आधी माहित नाही, होतं ते तुम्हाला? शाळेत केलं होतं ना मी. अच्छा, शाळेतही केलं होतं शाळेत कीर्तन. 8वीत असताना मी कीर्तन केलं होतं. म्हणजे 8वीत कीर्तन आधी केलं हो, होतं हो. शाळेत. शाळेत असताना. आणि ते म्हणजे त्यावेळी लहान होतो म्हणून ते कीर्तन म्हणजे अगदी इन्स्पेक्टरना सुद्धा म्हणा रघुपती राघव राजा अच्छा. तिलक. ते आमच्या शिक्षकांना ते वाटलं की बरं, बरं. इन्स्पेक्टरला सुद्धा कौतुक वाटलं. बरं. तर तो मला नाद होता तसा. हं, हं, हं. पुढे मग काय झालं हे झाल्यावर मग मी भोरच्या शाळेत गेलो. आणि भोरच्या शाळेत मला लगेच घेतलं. हं, ते हं. आमचे सगळे मंडळी माझ्यावर प्रेम करणारीच होती. हं, हं. भोरच्या शाळेत गेलो आणि तिथे मग म्हणजे माझ्या ह्याला म्हणजे ॲज अ शिक्षक म्हणजे ॲज अ टीचर. टीचर, ॲज अ टीचर म्हणून हां, तुम्ही तिथे रुजू झालात हां. भोरच्या शाळेत. आणि भोरच्या शाळेत गेलं तिथे मात्र मला शिक्षक झाल्यावर अनेक गोष्टी करायची संधी मिळाली. म्हणजे विद्यार्थी दशेत होतो तसंच. सांस्कृतिक कार्यक्रम असला की मी असणार, हं, हं, हं. बँड असला की मी असणार. हं. शिकवणं तर म्हणजे होतो. तुम्ही नेहमी जे म्हणता, बस, कमी तिथे आम्ही. बस. ते ते त्या अगदी अगदी बरोबर लागू सगळं पडलं तिकडे. मी सगळीकडे. आणि याचं कारण काय? माझे आत्तापर्यंत सुद्धा काहीतरी नवीन-नवीन शिकत जायचं. शिकत जायचं नवीन. म्हणजे हां. कालच्यापेक्षा आज काहीतरी माझ्यात डेव्हलपमेंट झालेली असली पाहिजे. हं, हं. नुसता 35 वर्षाचा अनुभव म्हणजे पोस्टाचा शिक्का मारायचा असा असतं का? नाही, नाही. हा गुण फारच वाखाणण्याजोगा आहे तुमचा. काहीतरी काहीतरी नवीन-नवीन. आणि तेव्हा आपण सतत विद्यार्थी असलो ना, म्हणजे मी अगदी नवीन शिक्षकाचं सुद्धा व्याख्यान तल्लीन होऊन ऐकायचो. पण मला त्यात सुद्धा काहीतरी सापडायचं, हं. की अरे आपल्याला इतके दिवसात लक्षात आलं ते चांगलं सांगतो हां. बरं. नाहीतर मी आता एवढा अनुभव आहे, हा काय मला सांगणार, असं बरोबर. तसं 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 नाही. नव्हतं. आणि तेव्हा मला शिकायला मिळालं. मग पुढं काय झालं, आणीबाणी नेमकी आली हं. आणि त्या आणीबाणीत मी बी-एडला होतो, बरं. मग वाचलो. हं. नाहीतर मीच 19 महिने आत जायचो. अरे बापरे! पण बी-एडला होतो, पुण्याला आलो होतो. म्हणजे सुटलो. विद्यार्थी होतात त्यावेळेस म्हणजे. नाही बी-एडला हो, बी-एडचा विद्यार्थी. बी-एडचे विद्यार्थी हां. ना तुम्ही? हां. त्यामुळे मी हं. त्यावेळी वाचलो. पण मग नंतर सत्ता आली ह्यांची आणि 78 साली शिक्षणाचा संप म्हणजे सगळ्यांचा संप झाला. 10,00,000 कर्मचाऱ्यांचा संप झाला. बरं. त्यावेळी मी जेलमध्ये गेलो होतो 8 दिवस. म्हणजे संपामध्ये द्या. संपामध्ये त्या. बरं, येरवड्यात होतो बरं, 8 बरं. दिवस. अच्छा. पण मग तिथे 8 दिवस सुद्धा काय गंमत केली, हं. ते चीफ जेलर धर्माधिकारी होते. हं. ते उत्तम कीर्तनकार होते. बरं. म्हणजे कीर्तन करतो म्हणलं त्यांनी मला सगळं पेटीत आपलं सगळं भरून 8 दिवस मी 8 कीर्तन केली. खूपच म्हणजे मजा. फारच गमतीदारच गोष्ट घडली मग काय इथं. तर. आणि म्हणजे त्या ह्याच्यात मग नंतर माझं त्या संपानंतर मी जेव्हा सुटलो, तेव्हा माझी पुन्हा कीर्तन झाली, की संप हं. मिटल्यावर संप मिटला नाही. आमची 8 दिवसात शिक्षा झाली आणि संप हं. चालूच होता. मग 30 जानेवारीला याच्यावर कीर्तन झालं. रेल्वे स्टेशन, पुण्याचं रेल्वे अरे स्टेशन आहे. बापरे! म्हणजे मोठ्या प्रमाणावर हो. झालं ते. महात्मा हं. गांधींच्या पुतळ्यासमोर कीर्तन झालं. आमचे सगळे बरं, बरं, बरं. कर्मचारी होते हां. त्यांच्या समोर. आणि ते कीर्तनामध्ये 1,000 त्यावेळी हं. ₹1,000 हे आरतीत जमले. त्यात बापरे! एक आमचा शिक्षक त्यानं कर्मचारी त्यानं आत्महत्या केली त्या संपामध्ये. अरे बापरे! त्याच्या कर्मचाऱ्यांना आम्ही ते हं. दिले. बरं, बरं, पण बरं. त्या कीर्तनामुळे मी सगळ्या शाळांतनं माहिती झालं होतं. पण हं. त्यावेळी सगळे शिक्षक संपात होते. म्हणजे आता ते जे म्हण फंड रेझिंग आपण म्हणतो, हं, तसं ते फंड रेझिंग झालं होतं ते थोडक्यात एका अर्थाने. ते एका मला अर्थाने. त्यावेळी सगळ्या शिक्षकांना मी माहीत झालं. हं. नाहीतर मला पुण्यात येणं आणखीनच कठीण झालं. 79 साली चिपळूणकर साहेब आमच्या शाळेत आले, शिक्षण अच्छा. संचालक. हं, हं. आणि ते शाळेत आले त्यांनी माझे उपक्रम पाहिले आणि एक शाळेच्या अभिप्राय शहरात दिला. एक हं. झपाटलेले शिक्षक प्रतिभागाशी याच्यावर कोणाला वाह! पाहायला वाह! मिळाला. असा शिक्षक ज्या शाळेत असेल, ती शाळा धन्य, तिचे मुख्याध्यापक धन्य, त्यांचे सहकारी धन्य. काय मग काय भलतंच झालं एकदम. अच्छा, अच्छा. आणि तेव्हा त्यांनी मला हेच तेरा देताना सांगितलं, हं, हं. की "अगाशी तुम्ही पुण्यात या भोरमध्ये राहू नका. बरं. तुमचा संबंध महाराष्ट्राला आहे." हं. आणि ते झालं आणि मी पुण्यात आलो. अच्छा, म्हणजे तुमचा हा असा प्रवास घडला, की म्हणजे हां, भोरपासून तुम्ही त्या निमित्ताने मग पुण्यामध्ये हां, आलात, की म्हणजे तिथे तुम्हाला पहिल्यांदा लक्षात आलं का, की हां, म्हणजे हां. की आपण पुण्यात जाऊन सुद्धा आपण आपलं करिअर नाही, पुढचं माझ्या लक्षात आलं म्हणण्यापेक्षा ते हं. चिपळूणकरच्या लक्षात आलं. अच्छा. वैद्यांच्या खरं तर लक्षात आलं. त्यांनीच हां. त्यांनीच पारखलं म्हणजे असं आमचे म्हणायचं. किशाभाऊ पटवर्धन होते, हं, स्वरूप वर्धनचे. त्यांनी ओळखलं, की हे भोरमध्ये नाही उपयोगाचं. हे हं. पुण्यामध्ये आले तर चांगलं त्यांचं हे. बरं, बरं, आणि बरं. मग पुण्यामध्ये आलो. पण एखादा काय करतो, नुसतंच हं. या तुम्ही पुण्यात पुढे काहीच नाही. हां. तसं नाही केलं. तसं नाही म्हणजे बोट चिपळूणकर बोट धरलेलं सोडलं नाही, नाही, बोट नाही. धरलेलं. म्हणजे माझं जे काय सगळं करिअरचं हे झालं, हं. ते चिपळूणकर, वैद्य, केशवभाऊ पटवर्धन, राजाभाऊ दबळेकर आणि आर-एस-एस हां. याच्यामुळे सगळं, की त्यांनी जे काय उत्तम हे दिलं, हं. त्याचा तो उपयोग झाला. पण मग बरं, पुण्यात बरं. आल्यावर सगळा संघर्ष सुरू झाला एकदम. म्हणजे नोकरी अच्छा. होती ती म्हणजे तो सोडली. पूर्ण संघर्षाचाच काळ हो. म्हणायचा तुमचा. संघर्षाचा काळ होता. हं, हं, हं. मग तुम्ही पुण्यात आल्यावर म्हणजे नक्की कशा प्रकारची आव्हानं तुमच्या समोर उभी राहिली? काय सुरुवातीला पहिल्यांदा काय, आता मिळवायचं कसं? हं. घर तर चाललं पाहिजे. हो, बरोबर ना. मग घर चालण्यासाठी क्लासेस काढले.
हम्म, पण क्लासमध्ये रमायचं नाही म्हटलं, कारण क्लासमध्ये रमण्यात काही अर्थ नाही. हम्म. आपलं घर चालायचं म्हणजे तेवढ्यापुरतं ठीक. तेवढ्या पुरतं होतं. हा, म्हणजे आणि घर मग चालवण्यासाठी क्लास. आणि क्लास का? तर शाळेच्या वेळात काही क्लास नसतो. म्हणजे बरोबर. मला शाळेत व्यवस्थित जाता येईल व्याख्यानाला. हा, हा त्यातला हा. हेतू शाळेमध्ये. हम्म. विद्यार्थ्यांशी संवाद करता येईल. बरोबर. हा. आणि संध्याकाळी शाळा नसते तेव्हा क्लास. अच्छा, म्हणजे म्हणजे माझं दोन्ही गणित साधलं तुमचं दोन्ही गणित साधलं. त्याच्यामध्ये. पण तो संघर्ष करावा लागला खूप त्यामध्ये. हा, अर्थात म्हणजे हो, तो पूर्ण हो. संघर्ष तर तुम्हाला ते पण त्यामध्ये तारेवरची कसरत करावी लागली थोडक्यात पण सांगायचं. यामध्ये मला शिकायला खूप मिळालं. हम्म, म्हणजे सगळ्यात वेगवेगळ्या पद्धतीने संबंध महाराष्ट्र मी जेव्हा पुढे गेलो, हम्म, ते इतक्या पद्धतीचे विद्यार्थी मला मिळायला लागले हम्म, आणि त्या विद्यार्थ्यातनं मी शिकलो. म्हणजे मी काय मार्गदर्शन केलं आणि शिकवलं हा हम्म. सुंदर विषय. पण खूप किती अडचणीत विद्यार्थी काम करतात. म्हणजे शिकता शिकता तुम्ही शिकत होतात मग काय? त्यांच्याकडून. आणि मग ते सोपं कसं करता येईल? हम्म, म्हणजे माझं 1974 साली जे पुस्तक झालं, हे आलेच पाहिजे. हम्म. त्याच्यानंतर आता जवळ-जवळ 17-18 आवृत्त्या झाल्या. पण ते एक पुस्तक 60 पानी मी 2 वर्ष लिहित होतो. अच्छा. कारण ते लिहायचं एखादं त्यातलं हे हम्म, हम्म, हम्म. आणि 4थीच्या मुलाला वाचायला द्यायचं. बरं. त्याला वाचून कळलं तर सोपं आहे. हम्म, नाही तर हम्म. दुरुस्त करायचं. हो, आम्ही लहानपणी त्याचा उपयोग केला. हां. आणि म्हणजे त्यातलं तेच तुमचं पहिलं पुस्तक का हो, मग? हे हे आलंच हे पाहिजे. आलेच पाहिजे नाही हे. त्याच्या आधीच एक मनोरंजनातून अभ्यास हे बर, काढलं होतं. बर, बर. म्हणजे ते सुद्धा काय मी आगाशाबाईंना म्हणलं, की मी आता काढतोय आपण, पण हे आपलं रद्दीत जाईल असं समजून आपण जुगार खेळायचा. अच्छा. काढलं. म्हणजे प्रतिसाद कसा मिळेल हो, मग काय याबद्दल माहीत थोडी नव्हतं कसं काय. साशंकता होती. पण आपल्याला पहिल्यांदा वाटतं आपलं पुस्तक म्हणजे जाणार हो, जोरात, पण हो. ते काय सांगता येत नाही. मग ते अगदी काढलं बरोबर. आणि शाळेत कार्यक्रम झाले माझे. हं. 50 पैसे त्याची किंमत होती त्यावेळी. हो, पुस्तकाची हो. किंमत 50 त्यावेळेची पैसे. किंमत 50 त्यावेळी. पैसे. हो. हं. जसं तरी चित्रपटातल्या हां. गीतात असतं हो. तसे काही काही कविता वगैरे त्यात तरी म्हणजे टाकायच्या. त्या त्या काळाच्या मानाने ती फार नव्हतीच खरं हो तर. आणि मग ते कार्यक्रम करायचा. कार्यक्रम झाल्यावर काय भलतेच खुश व्हायचे लोक. मग हं, 50 पैसे मुलांच्याकडे असायचे. हं. एक आवृत्ती माझी 2 महिन्यातच संपली पहिली. अच्छा, म्हणजे मग उदंड प्रतिसाद मग काय. मिळाला पहिलाच. मग दुसरी आवृत्ती काढली जरा 4 कविता जास्त घालून. तुमचा 75 पैसे थोडा किंमत. हुरूप वाढला असेल ना त्याने? 75 पैसे. ती पण संपली अशी लगेच. मग तिसऱ्यावरती त्यामुळे त्यावेळी जावघा प्रकरण होतं. हं, हं, 10वी ला. मग आम्ही काय केलं लॉकटेबल वगैरे मागे टाकलं हं. आणि त्याची किंमत ₹1.25 ठेवली. बरं. हां. म्हणजे मनोरंजनातून अभ्यास. त्याच मनोरंजन बस. पुस्तकामध्ये ते पुस्तकाची थोडं ॲडिशन केली बस. त्याच्यामध्ये ती. हां. फक्त त्यामध्ये गंमत अशी झाली, ₹1.25 किंमत ठेवल्यावर पुस्तकं न्यायची आणि पोरांनी जर ₹2 दिले, तर 4 आण्यात 1 नाणं, 8 आण्यात 1 नाणं असं मला ठेवायला लावायचं. म्हणजे त्याचंच होतं जास्त पुस्तकापेक्षा. म्हणजे काहीतरीच होतं. बरं, मग बरं. मी हां. एक जादू केली म्हटलं मुलांना सांगितलं, "आत्ता या कार्यक्रमात संपल्यानंतर जो घेईल त्याला ₹100 पुस्तक ₹1. हिशोब म्हणजे करायलाही सोपं आलं आणि कार्यक्रम छान झाले. बरोबर. अशी ती कार्यक्रमाने सुरुवात केली. पण बरं. शाळांनी मला कार्यक्रम दिले. मी चिपळूणच्या मुळे दिले, वैद्यांच्या मुळे दिले, हो. मुख्याध्यापक आणि त्यामुळे मी गाजत गेलो म्हणजे मग ठिकठिकाणी. तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर बऱ्याच मग नंतर मी महाराष्ट्रभर म्हणजे जिल्ह्यांमध्ये काय, पण एकदा फिरलात. हे झाल्यावर हं, मला मिळालं. पण इतकं महाराष्ट्रभर फिरायला मिळण्याचं सुद्धा हं, नाहीतर मी एकटा माझ्या ह्यानं फिरलो असतो, हं. पण त्याला फार मर्यादा आल्या. बरोबर. सगळ्याच पण आर्थिक आणि सगळ्याच गोष्टींनी पण मर्यादा मुख्याध्यापक लागतात. संघ, नंतर आमचा गणित अध्यापक हं, संघ, नंतर आमचा विस्तार सहभाग टिळक कॉलेजचा, हां. यांच्या माध्यमातून माझे कार्यक्रम ते करायचे. मग अच्छा. तसे प्रकाशक हं, हं, आनंद पुस्तक मंदिर म्हणजे तुमचे हे नितीन प्रकाशन, हं, अनामल प्रकाशन यांनी केले. नंतर वृत्तपत्रांनी माझे कार्यक्रम केले त्यांच्याकरता. हं. मग एनआय सकाळसाठी झाले, हो, हो. लोकमतसाठी झाले. हं. त्यामुळे मला प्रत्येक ह्याच्यातनं माझं हे करता आलं आणि सगळीकडे जाता आलं. पाठिंबा मिळत गेला म्हणजे आणि तसा. महाराष्ट्रभर मला जे फिरायला मिळालं ना, त्याचं कारण ही मला वेगवेगळ्या एजन्सीज भेटल्या. हं. मग आमचे चैतन्य सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीच्या निमित्ताने फिरलो. अच्छा. पासवर्ड म्हणून आहे त्याच्या निमित्ताने हं. फिरलो. फिरण्याच्या एजन्सीज वेगवेगळ्या. पण त्यामध्ये मला हे सगळं करता त्यामुळे आलं. सगळं करता आलं हे हां. सगळं. आणि हे मनोरंजनाचा अभ्यास करताना वेगवेगळी माध्यमं वापरली. हं. कीर्तन, सवाल म्हणजे मी बालचित्रवाणी जेव्हा सुरू झालं, हो, हो. त्या बालचित्रवाणीत माझे कीर्तन आणि हे इतकं गाजलं, की बालचित्रवाणीवाल्यांनी मला कायमचं कॉन्ट्रॅक्ट दिलं. मग मला खरं एक विचारायचं की मग तुम्हाला सगळ्यात प्रभावी माध्यम कुठलं वाटलं? जी आता तुम्ही माध्यमं सांगताय, त्यापैकी मग प्रभावी माध्यम कुठलं वाटलं तुम्हाला सगळ्यात? नाही पहिलं मी कीर्तनच केलं बालचित्रवाणीत. कीर्तनच. हां, तिथनंच सुरू कारण माझं हां. तो पेट होतं. मी कीर्तन केलं, सवाल जवाब केले. ते हं. खूप गाजले. मग बरं. त्यांनी मला सांगितलं 100 कार्यक्रम मी त्यांच्यासाठी दिले. हं. पटकथा लेखन आणि ते कार्यक्रमाचं सादरीकरण. मला बरोबर. वाटतं 1-2 कार्यक्रमात तू पण होत असतील. हो, मला होतं ना. आठवतंय ते. हां. म्हणजे जवळ-जवळ 250 वेगवेगळे कलाकार हं. मी त्या निमित्तानं स्क्रीनवर आणले होते त्यावेळी. माझा प्रश्न असा होता, की ही जी सगळी शिक्षणासाठी, शिकवण्यासाठी म्हणजे अध्यापनासाठी तुम्ही वेगवेगळी माध्यमं वापरलीत. यापैकी प्रभावी प्रभावी असं कुठलं माध्यम वाटलं तुम्हाला त्यापैकी सगळ्यात?
कीर्तन हे होतं. हम्म. म्हणजे कीर्तन मी करायचो, विज्ञानावर केलं, गणितावर केलं. हम्म. आणि मुख्य त्याचं प्रभावी होण्याचं कारण काय? आपल्या शिक्षणामध्ये किंवा कुठल्याही कामामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती एकाग्रता असते. बरोबर. म्हणजे मी मुलांना नेहमी म्हणायचो, की 35 मिनिटाचा तास असला, शिक्षक वर्गात काहीतरी आकृत्या काढून दाखवतात, तुम्ही पण पेन पेन्सिल घेऊन अटेन्शन मध्ये बरोबर. बसलेले आहात. हो. तरी 35 मिनिटानंतरचा तुमचा निष्कर्ष काय असतो? काही कळलं नाही. याऐवजी खरंय. चित्रपटाला जेव्हा तुम्ही बसता 3 हम्म. तासाचा चित्रपट असतो. पेन पेन्सिल घेऊन कोणी जात नाही, कोणीच वही जात घेऊन नाही. जात नाही. खरंय. तरी 3 तासाचा चित्रपट इतकं उत्तम कळतो, की मी त्याची स्टोरी सांगायला लागतो नंतर. मग याचं कारण एकाग्रता. एक ही मजेशीर उदाहरण ते. मग काय? मग ही एकाग्रता कशी वाढेल? एकाग्रता वाढायला पाहिजे. हे पहिलं युनिट ठरलं. लेखन वाचन आलं पाहिजे. हम्म. हे दुसरं आयुध आहे, की लेखन वाचन माझं मलाच आलं पाहिजे. बरोबर. हे हा. दुसऱ्याला येऊन म्हणजे मला सायकल चालवता येते म्हणून तुला हिला सांगतो. तू हो. सायकल चालवायची तुला येत. अर्थात. तुम्ही वाचून पाहिलं पाहिजे. हो. मग त्यांनी त्याच प्रत्येकासाठी मी मोटिव्हेशन दिलं, की तुम्हाला वाचन यायला अक्षर ओळख असली पाहिजे. मी सुरुवात केली मी अगदी याच्यापासून. हम्म. म्हणजे तुला एक अनुभव सांगतो. तिकडे 10वीत एक बालसंदा मुलगी होती. हम्म. कुठल्या काय कारणाने होईना, पण ती 10वीत होती, पण तिला वाचता येत नव्हतं. बापरे. आणि वाचनाचं हेच होतं. आता म्हटलं काय हिचं व्हायचं? मग काय नाही, तिला अक्षर ओळखपासून सुरुवात केली. तिला जेव्हा म्हणजे पहिल्यापासून सुरुवात केली. हो, मग तिला जेव्हा हम्म. पहिल्यांदा वाचता यायला लागलं ना, काय आनंद झालाय. लहान पोरं जशी वा. वाचतात ना, तशी त्यांच्या बालसंख्या सगळ्या पाट्या वाचायला लागली इकडून-तिकडून. पण वाचता येते हाच आनंद होती हा ना. आनंद झाला तिला. मग काय? मग ते केलं मी. हो. आणि त्यासाठी मी काय करतो, या सगळ्याला कविता माध्यम का वापरायचं? म्हणजे पहिल्यांदा अक्षर ओळख काय? हम्म. ही कविताच केली. हम्म. कसे असावे लेखना फुले खरे शुद्ध कोणते, गरज भागविले पुस्तका आणि घर बसल्या शिकविते, की क ख ग घ उडीनज्ञपर्यंत येत. हा. सगळं कविता म्हणली की कथेत अक्षर. अक्षर ओळख झाली. अक्षर ओळख झाली मग त्याच्या. काय नाही, मग काना मात्रा वेलांटी हवे का? हम्म. ते काय नाही. कमल नमन कर, जगन भजन कर. मुलांना म्हणलीत कवळ, आता लिहून काढा. हा. पण नुसतीच अक्षर आहे. श्याम राम लवकर चला, खरबस खायचा लवकर बळा, की काना आला. मग काना हो. वेलांटी असं असं केलं. त्यातनं त्यांना अक्षर, पण अक्षर ओळख ही सगळीकडे आवश्यक होती. बरोबर. म्हणजे आता कसं कवितेच्या माध्यमातून तुम्ही शिकवण्याचा प्रयत्न केलात आणि हा. म्हणजे ते माध्यम देखील यशस्वी ठरलं हा, तुमचं. हा, हा. म्हणजे ते अगदी जाणवतं, कारण मी सुद्धा तुमच्या कविता पाठ करत करतच गणित आणि शास्त्र देखील शिकलो. म्हणजे कोणाला सांगितलं तर नवल वाटेल की गणित आणि शास्त्राच्या देखील कवितांमधनं अभ्यास करता येतो. पण ते सरांनी आमच्याकडनं करून घेतलं होतं. त्यामुळे ते मला उत्तम कळलं होतं की कवितांमधनं अभ्यास करता येतो. पण मग या व्यतिरिक्त अजून तुम्ही म्हणजे फक्त कविता आणि कीर्तन हे सोडून पण अजून काही माध्यम तुम्ही वापरले वापरलीत ना. का? म्हणजे सवाल जवाब वापरले. हा. म्हणजे तोच प्रश्न फक्त सवाल जवाब मध्ये विचारला तर आवडतो. धावत्या वाहनातून उतरणे धोक्याचे का असते? हा. मला म्हणतात आम्ही वाहनात उडी मारणार नाही, तुम्ही का बसा. याऐवजी तोच प्रश्न असा विचारला ना, वाहन जेव्हा धावत असते उडी मारणे धोक्याचे, आणि काय असावे कारण सांगा, उत्तर आहे डोक्यात, की त्या तालावर परत जे करायला सांगतात. मग त्यांची एकाग्रता वाढली. एकाग्रता आणि वाढते. त्यामुळे अटेन्शन वाढलं की लवकर त्यांना विषय तो कळतो. हम्म. मग ते सवाल जवाब केले, भारूड केलं. हम्म. म्हणजे मी साक्षरतेवर भारूड केलं. ते एकनाथी भारूड करत तसं. हो. अग ग ग ग ग ग ग ग. हम्म. अग ग ग ग ग. लिहाई येईना. अग ग ग ग ग. वा. वाचाई येईना. लिहाई येईना, वाचाई येईना, लिहाईना. हो. की बारूड झालं. पण आम्ही लिहून काय करणार? हो. हो. पण आम्ही वाचून काय करणार? हो. नाही आलं वाचायला काय मोठं अडणार. मला नाही आवडायचं. हो. कोणाने केले? मग जादूचे प्रयोग केले. हम्म. म्हणजे ज्या कन्सेप्ट मला सांगायच्या आहेत, हम्म. हम्म. त्या जादूतनं सांगितल्या तर मुलांना कळतात आणि त्याचा सराव नाही. आपण म्हणतो ना मुलं सराव करत नाही. ते सराव करत नाही, आमचं काहीतरी तिथे चुकते. मी बरोबर. त्यांनी जादू सांगितली. मी एक साधी जादू सांगतो ना, मनातला पत्ता ओळखणे. हा. मी काहीतरी त्यांना 2-4 आकडेमोड करायला लावली हम्म. आणि तो पत्ता ओळखून दाखवला. एवढा ओळखून दाखवल्यानंतर कसं कसं असतं सर? हम्म. उत्सुकता वाढली त्यांची. मग त्यांना काय होतं? मग मी त्यांना फक्त सांगितलं यात काय होतं. हम्म. आणि ते झाल्यावर त्यांनी 52च्या 52 पत्त्याच्या बाबतीत हे व्हेरिफाय करून पाहिलं. अरे बाप. होतं का नाही नक्की. म्हणजे तेवढी त्यांची प्रॅक्टिस झाली. Practice पुन्हा झाली. बेरीज काय काय मिळवायचं ते सगळंच झालं ना. त्यामुळे अशा जादू करायचं. म्हणजे कोडी- आपोआपच सरावाने देखील अभ्यास झाला त्यांचा कोडी कोडी करायचं. कोडी करून. म्हणजे कोड म्हणजे काय, की माहिती असलेलाच गुणधर्म जरा कुतूहल म्हणून सांगायचं, हम्म. किंवा जरा चमत्कारिक म्हणून. मग एकदा मी सांगितलं की एकदा शिक्षण सांगितलं की 2 अपूर्णांकाची बेरीज करताना कधीही अंशांशाची आणि छेदाछेदाची बेरीज करायची नसते. हम्म. तरी म्हणलं एका पोराने केली ती अंशाची बेरीज छेदाची. बरं. हा. शिक्षक रागवले, म्हणजे मूर्खा, अशी बेरीज करायची नसते तर तू कशी काय केली? हम्म. तो म्हणला सर तुम्ही अशी बेरीज केल्यावर चालते, आम्ही केली तर फक्त चालत नाही.
मास्तर म्हणले काहीतरी कधी कधी बेरीज कर. आता इन्स्पेक्टर समोर बोला नाहीच म्हणून. आता काय म्हणलं माझी इज्जतच गेली. तो म्हणला पुराव्याशिवाय बोलायची आपल्या सवय नाही म्हणला. हो. काय पुरावा? तो म्हणला आपल्या दगडूला इतिहास नागरिक शास्त्रात मार्क पडले 37-60 पैकी. तुम्ही त्याच्या पेपरवर काय दिलं? 3760. खरं का नाही? बरोबर. हा. भूगोलात मार्क पडले 2340 पैकी. पेपरवर काय दिलं? 2340. आणि प्रगती पुस्तकात किती दिले? 60-86. मग तुम्ही एका बेरीज केली आमच्या नाही कळलं. शिक्षक म्हणलं ते जाऊ दे. म्हणलं मी तेच म्हणतोय, तुमचं असेल ते जाऊ दे आणि आमचं असेल ते राहू दे. तेवढ्या तिथे मुख्याध्यापक आले. ते म्हणले काय रे काय झालं? त्याने पाहिलं ते. आणि मग पाहिल्यावर त्यांनी मुलांनाच विचारले, काय रे यात सर बरोबर का मुलगा बरोबर का दोघंही बरोबर का दोघंही चुकले? पण शिक्षक म्हणतात अशी बेरीज करायची नसते. करायची नसते. पण त्यांनी करून दाखवली. हो, आणि असं मुलगा कसं सांगतो झालं? मग काय आहे? आणि मग मुख्याध्यापकांनी त्यांना समजून सांगितलं की दगडूचं सांगितलं मग बाळूला पडले ना 40 मार्क 60 पैकी. पडले होते ना? तो म्हणला हो. मग त्याच्या पेपरवर 203 दिले का? नाही दिले. खरं द्यायला पाहिजे पण 40-60 म्हणजे हो, 203. पण ती मार्क देण्याची पद्धत आहे तो अपूर्णांक नाही. मग मुलांना कळलं की कुतूहल त्यातनं जागृत झालं. बरोबर. कुतूहल माध्यम वापर. त्यामुळे शिक्षणात जेवढं आणि त्याचं कारण मी शिक्षकांना एकच सांगितलं की विद्यार्थी शाळेत रमला नाही तर तो माझा पराभव आहे. बरं. त्यांना गोष्ट सांगा, गाणं सांगा, काय जादू सांगा, खेळ सांगा, काही सांगा. पण तो विद्यार्थी रमलाच पाहिजे. पण शिक्षणासाठी काम केलं. आणि या सगळ्यात मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका गोष्टीचा उपयोग झाला. तो म्हणजे याच्यासाठी वातावरण निर्मिती करायची असते. म्हणजे संघाचा कुठलाही कार्यक्रम घेतला ना की त्यांचं पद्य पहिल्यांदा वैयक्तिक पद्य असेल, सांघिक पद्य आणि त्यातनं त्या विषयाचं वातावरण निर्मिती करायची. तसं मग शिक्षणासाठी का वेगळं विद्यार्थी हे दैवत माझे विकसित झाला स्वप्नमनी व्यक्तिमत्व घडविन तयांचे ध्यास सदा हा ध्यानी. वा. शिक्षक इतके भारावून जायचे. मी शिक्षणासाठी कार्यक्रम झाले. म्हणजे जसं विद्यार्थ्यांना आपण घडवत होता हा. त्याबरोबर मग शिक्षक देखील कसे घडले पाहिजे हा. किंवा कसे असले पाहिजे हा. याचं एक मार्गदर्शन तुम्ही हा. शिक्षकांना देखील. मग शिक्षणासाठी मग मी जिल्हा परिषद पुणे जिल्हा परिषदेमध्ये आणि आपल्या पुणे विभागाचा मी शिक्षण हे होतं शिक्षण तज्ञ म्हणून मला घेतला होता त्यांनी. अरे वा. 5 वर्ष मी त्यांच्याबरोबर काम केलं. वा. त्यामुळे शिक्षक पालक आणि सगळ्यांसाठी एकच विषय मनोरंजनाचा अभ्यास. म्हणजे मनोरंजन झालं पाहिजे आणि त्यातनं अभ्यास झाला पाहिजे. मग ही अभ्यासाची माध्यमं वेगवेगळी वापरा. तुमचा हा जो मंत्र आहे की हा. मनोरंजनातून अभ्यास हा तुम्ही सगळ्या शिक्षकांना दिलात त्यावेळेला. आणि तो विथ डेमॉन्स्ट्रेशन किंवा इलस्ट्रेशन द्यायचा. म्हणजे उदाहरणार्थ ज्ञानेंद्रिय कुठली आहेत? तर आमची 5 ज्ञानेंद्रिय सगळी पोरं पण सांगतात. पण एकका ज्ञानेंद्रियाची ताकद काय? फार तर आम्हाला बीएडला काय सांगायचं? डोळ्याने 83% ज्ञान होते. कानाने काय 11% होते. मग बाकीच्यांनी सगळे म्हणजे 11 ते 83 म्हणजे झाले 94. बाकी सगळे 6%च झाले. म्हणजे मी म्हणलं आमच्या निवडणुकीच्या भाषेत त्यांचं रिपोर्टेशन केलं. पण ह्यांची ताकद काय? तिथं मी सुरुवात करायची की पपई गोड असते आणि हापूस आंबा पण गोड असतो. गोडच का नाही दोन्ही? याचा फरक काय? पानभर लिहून सुद्धा फरक कळणार नाही. तुम्हाला सांगतो सर खरं सांगू का? एकदा फक्त खाऊन पहा. म्हणजे जे आम्ही डिपॉझिट केलेले म्हणतोय त्यांची ताकद ही आहे. अंधारात सुद्धा दुसरे जे घातलेल्या पायात कळतं. घालून त्याच्या काढून ठेवायच्या विषय. म्हणजे कुठं कळलं? स्पर्श ज्ञान. म्हणजे घरातल्या महिलेला शेजारच्या बाईचं भांडं आलेलं आहे. त्याच्या भांड्याला हे न करता न पाहता कळतं. अहो स्पर्श केला तेव्हाच कळतंय ना. मग हे जे स्पर्श ज्ञान आहे हे पण त्या 6%तच येतो. जो भजी तळतायत का कसं काय वास येतोय ना. उत्तर तर 10,000 वेगवेगळे वास हे आयडेंटिफाय करतो. त्याचा अर्थ ती म्हणजे ह्या इंद्रियांची ताकद किती आहे. आणि मग त्याचं डोळा आणि कान म्हणजे तर भलतंच 94% झाले ना. आपल्याकडे जेव्हा टीव्ही आणि तुमच्या ह्यानं चित्रपटांनी लोक बिघडले असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा ती माध्यमाची ताकद आहे खरं तर. त्याचा आम्ही योग्य ठिकाणी वापर केला म्हणून ते काय होणार. लोकांना तर लक्षात येत मग माध्यम आहे. म्हणजे त्यात साधं सांगतो की क्रिकेटची मॅच तुम्ही प्रत्यक्ष पाहण्यापेक्षा टीव्हीवर पाहिलं तर जास्त चांगलं कळतं. कारण काय तिथे क्लोजअप घेतलेला असतो. म्हणजे तो बॉलर पळायला आला ना की त्या पळणाऱ्या बॉलरवरच फक्त तुमचा कॅमेरा असतो. आम्ही ज्या पिचवर बसला तर सगळंच दिसत नको ते सुद्धा. अनवशर काय करायचं. मग तेवढंच असतं.
मग त्यानं चौकार मारला की तो चेंडू जसा जाईल तसा तो कॅमेरात जात जातो. त्यामुळे बरोबर. ते जसं कळतं तसं आमच्या प्रयोगात सुद्धा प्रत्यक्ष प्रयोग मी दाखवला. निळा लिटमस तांबडा होतो. तर संबंध प्रयोगशाळा एवढी मोठी असते. हं. त्यात शिक्षक आणि त्याच्या हातातला तो लिटमस दिसतही नाही पोराला. मग ते म्हणतात मास्टर म्हणतात मी खरं असणार नाही. पण तेच जर त्याचं शूटिंग घेतलं आणि स्क्रीनवर फक्त लिटमसच दिसेल. हं. तो निळा लिटमस कसा काय तांबडा आला त्याला दिसेल. आणि त्यामुळे त्याचा वापर केला. या माध्यमांचा वापर केला पाहिजे. बरोबर. त्यामुळे म्हणजे प्रभावी वापर करता आला पाहिजे या हां. माध्यमाचा. आणि असं. मग त्याच्यातनं आम्ही 10वी साठी म्हणजे प्रकाश केळकर आमचे होते. 10वी साठी एक प्रॅक्टिकल हे केलं 1.5 बरं, तासाची. म्हणजे तुम्ही स्वतः तो प्रयोग केलात. हो. पण म्हणजे त्या हं. पण मला यातलं काहीच कळत नव्हतं. बरोबर. आम्हाला सगळे टेक्निशियन असे मिळाले होय, आणि होय. त्यांच्यामुळे झालं काय. मग त्यांनी केलं होतं हं. अर्ध्या तासात. 1.5 तासात आमची सगळ्या प्रयोगाची उजळणी वाह! त्यात अप्रतिम होत होती. असं केलं त्यातनं. बरं, असं म्हणजे असं एकंदरीत म्हणजे माध्यमांचा उपयोग करून भाषा शिक्षण कसं देता येतं विद्यार्थ्यांना हां. किंवा विद्यार्थ्यांना एकाग्रता त्यांची वाढवून हां. कसा त्याचा उपयोग होतो हां. हे तुम्ही त्यातनं सिद्ध करून दाखवलं. वेगवेगळ्या किंवा म्हणजे ते यशस्वी झाला म्हणायचं आणि आणि तो ते प्रयोग. म्हणजे शैक्षणिक प्रयोग चांगलाच यशस्वी झाला. हं. त्यामध्ये माझ्या डोळ्यासमोर नेहमीच कमकुवत विद्यार्थी होते. हं. कारण मी शिक्षण नेहमी म्हणतो, की कमकुवत विद्यार्थ्यांना तुम्ही जर मदत केलीत ना, हं. तर ते कायमचे तुमचे ऋणी होतील. कारण त्यांचं तुम्ही संबंध आयुष्य बदलता. हुशार मुलगा असला तर तो त्याचे पालकही म्हणतात, की आमचं होतंच पोरगं हुशार. ते काय तुमचं काही नाही. तो काही ना काही ते करणारच आहे. आणि मग तुम्ही उगाच त्यांच्या मागे जाता, "अरे मी पण तुझं मार्गदर्शन केलं." ते काय करायचं? त्याऐवजी कच्च्यानं करा. ज्याला कोणी नाही, त्यांना तुम्ही आधार दिला तर त्याचा उपयोग होतो. बरोबर. हां. हे म्हणजे झालं शिक्षणाचं. पण जे विद्यार्थी होते हं, त्यांना मार्गदर्शन करून हं. त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं हे असं ह्याच्यामध्ये तुमचा खरंच खूप मोलाचा वाटा आहे. हां. आणि मी अर्थात मी पण त्याचा साक्षीदार आहे या गोष्टीचा. आणि ह्या एकंदरीतच सगळ्या प्रवासात तुम्ही म्हणजे विद्यार्थ्यांकरिता पण इतकं केलं किंवा विद्यार्थ्यांकरिता किंवा विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे सगळे प्रयोग केलेत, नवनवीन प्रयोग केलेत, यशस्वी करून दाखवलेत. हं. आणि मग या प्रयोगानंतर तुम्ही पालकांसाठी विशेष काही मार्गदर्शन हो, शिबिर म्हणा हो. किंवा त्यांना काही विशेष म्हणजे शाळांमध्ये जे शिक्षक पालक संघ असायचे ना, हं. त्यातनं आम्ही पालकांसाठी कार्यक्रम घ्यायचो. बरं. म्हणजे माझी पालकांसाठी. मी एक पुस्तक दिलं पालकांसाठी. आधी शिक्षण पालकांचं. बरं. हे त्या पुस्तकाचं नाव. म्हणजे पालकांनाच हे शिकवलं पाहिजे. नुसतं पाल्याला जन्म देणं म्हणजे म्हणजे जे पालक नाही. आधी जे होतं, आधी हां. शिक्षण पालकांचं हा शब्द अधोरेखित करण्यासारखा आहे, की विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या आधी हं. पालकांचं शिक्षण असणं आणि गरजेचं आहे. त्याचं कारण हेच आहे, की शिक्षक आणि पालकांना मी नेहमी सांगायचो, की मुलांना मोटिव्हेट करा ना. हं, हं. अ, बरोबर. हां. 2 विद्यार्थ्यांची तुलना जशी शिक्षकांनी करू नये, तशी आपल्या 2 पाल्यांची तुलना सुद्धा पालकांनी करू नये. करू नये. हां. तो हुशार, तू कसा असा झाला? त्याला तेच खायला देते. खाण्याचा संबंध बुद्धिमत्तेशी नसतो ना. त्याचा काय संबंध आहे? है की नाही? अगदी मग त्यामुळे बरोबर. एकाच आईची 5 मुलं. हं, One becomes collector, हं, other becomes doctor, हं, third becomes actor, हं, fourth becomes conductor, and fifth driver of the tractor. हं. बरोबर. म्हणजे त्यामुळे किती फरक आहे. किती कौशल्य पण तरी सुद्धा त्या प्रत्येकाला काहीतरी स्वतःच हे आहे का नाही. हं. त्याचा सन्मान Identity कसा वाढेल प्रत्येकाची आयडेंटिटी आहे. identity आहे. आणि मग ती आयडेंटिटी निर्माण करण्यासाठी तुम्ही हे करा. मी शिक्षणासाठी केलं, पालकांसाठी केलं. हं, त्याला मला खूप हे छान मिळालं. आणि त्यात काय व्हायचं सुरुवातीला, जे रजिस्टर पुण्यातले आपल्याकडे रजिस्टर्स आणि काही कमी नाही. हं. मग ते काही शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी पहिल्यांदा मला हे करायचं. मग मी त्यांना ताणून सांगायचो. तुम्ही असं म्हणताय ना, तुमचा कुठला दगड वर्ग येतो माझ्याकडे द्या. बरं. आणि जर समजा तुम्ही म्हणजे ते त्यांच्या भाषेत. हो, पास होणं शक्य नाही असं म्हणलं तर समजा तुम्ही चुकून आमचा वर्ग पास झाला, हं. तर काय म्हणणार? मग आमचे शिक्षणाधिकारीच म्हणाले, "अहो तुम्ही काय केलेत आतापर्यंत प्रयोग? ते आगाशी सांगतो ते ऐका." ऐका. असं करायचं. कारण हं. त्यांना ॲटलीस्ट डिस्करेज करू नका. एन्करेज करता आलं तर फारच छान. पण नाही तर काय डिस्करेज कशाला? हं. कारण काय माहिती का? कोणीही मूल मुळात त्याची शिकायची इच्छा नसते असं नसतं. हं. लहान मूल आपोआप चालायला लागतं. आपोआप त्याला आवड असते. ती बरोबर. आवड तुम्ही वृद्धिंगत करणं, विकसित करणं ही आवश्यक गोष्ट ही आहे. आवश्यक गोष्ट आहे. हं. हे मी काम केलं. हं. पण यामध्ये जी वेगवेगळी हे झाली ना, याच्यात मी सगळ्यात सांगायचं म्हणजे वेगळी रेकॉर्ड निर्माण केली. म्हणजे बरं. अभ्यासात आणि शैक्षणिक क्षेत्रात झालंच माझं काम. पण वसंत व्याख्यानमालेत माझं व्याख्यान झालं. हं. एक वेगळं रेकॉर्ड. हं. त्यावेळी पुणे विद्यापीठाने माझे गणिताच्या बेसिक मॅथेमॅटिक्सच्या हे केल्या. हं. ते पण रेकॉर्ड ते पण झाले. एक रेकॉर्ड आहे. हां, म्हणजे असं असे तुम्ही रेकॉर्ड्स देखील तुझे वेगळी. केलेले आणि आहेत. त्यातलं विशेषतः गीता हा अगदीच वेगळा प्रयोग. म्हणजे गीता आणि सावरकरांची व्याख्यानं. अच्छा. हां. कारण मी सावरकरांचा भक्त होतो. हो, आपण त्या विषयाकडे खरं येतच होतो. म्हणजे तुम्ही खरं तर
हाडाचे शिक्षक तर आहातच. ते आम्हाला म्हणजे अगदी लहानपणापासून आम्ही तुम्हाला बघत आलो. हं. आणि तसंच तुम्ही तुमची जी पुस्तकं आहेत ती देखील वाचलीत. म्हणजे उत्तम लेखक आहात, उत्तम कवी आहात, हे तर आम्हाला दर्शन घडलंच. पण त्याच्याबरोबर तुम्ही व्याख्याते आहात. हा एक वेगळा गुण आहे खरं तर. पण मग तुम्ही हे सगळं कसं त्या मॅनेज केलं? व्याख्याताचं मला खरं मिळालं म्हणजे राष्ट्रीय संसद संघातनं एक त्याचा धडा मिळाला. हं, पण तिथे सगळं तयारच होतं आणि हं, सगळे तयार असल्यामुळे आपल्याला त्यातनं शिक्षण मिळतं. पण त्याबरोबर पूगवैद्य हं, म्हणजे पूगवैद्य ही अशी व्यक्ती होती, की गणितावरचं व्याख्यान हं. मनोरंजक करता येतं. म्हणजे पु. ल. देशपांडेंची म्हणजे व्याख्यानं गणित या मनोरंजक विषयावर व्याख्यान करायचं. आणि ते मनोरंजक म्हणजे किती तासभर बोलले तरी खळखळून हसणार लोक. दर 35 सेकंदाला एकदा हसलेच पाहिजे, लोळले पाहिजे असं. गणितातलं सांगितलं तरी, हो. असा त्यांचा खाका होता. तर मलाही हे कळलं, की म्हणजे जो गणित विषय विद्यार्थ्यांना अगदी बस, बोरिंग वाटतो. बस तो असं ते होतं आणि त्यामुळे ती व्याख्यान दिली. हं. सावरकर हे तर म्हणजे लोकांना माहीतच नव्हतं सावरकरांचा मी भक्त असेल हे. बरं, पण हां. सावरकरांवर म्हणजे ही एक वेगळीच छटा म्हणायची तुमच्या आणि मग व्यक्तिमत्त्वाची. बाबूजींचा चाहता होतो आणि सावरकरांवर ते चित्रपट काढतायत असं कळलं. हं, मग त्यांच्याशी बोलून त्या ह्याच्यात मी सामील होऊन हं. सावरकरांवरती वेगवेगळ्या शाळात व्याख्यानं देऊन बरं, ₹75,000 मी त्या बरं. चित्रपटासाठी पुन्हा म्हणजे निधी निधी गोळा करण्याचं निधी काम गोळा केलं. करणं. ते पण त्याचं कारण सावरकर हा माझ्या म्हणजे अगदी हं. श्वासाचा विषय होता. सावरकर बरं. आणि हिंदुत्व म्हणजे हे अगदी दोन्ही अ, म्हणजे आणि त्याचा उपयोग झाला. त्याला सुद्धा मला प्रेरणा म्हणजे काय आपल्यांच्या कीर्तनात हेच कायमच असायचं. सावरकरांशिवाय म्हणजे काही बातच हां. नाही काही. आणि गीत हे माझं ॲक्सिडेंटली झालं. पण बरं, तो भलताच म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा चांगला प्रयोग झाला. म्हणजे मला कविता आणि गीतं करण्याचा नाद होता. हे मुंबईच्या आगाशेबाईंना माहीत होतं. बरं. मग त्यांनी एकदा त्या गीता धर्म मंडळात गीतेच्या अध्याय समजून सांगायला जायच्या. ते 3 अध्याय त्यांनी समजून सांगितले. मला म्हटले, "आगाशे तुम्ही गाणी चांगली गाता. हं, तर या 3 अध्यायावर मला देता का करून?" "बघतो मी प्रयत्न करतो." हं. आणि मग जी माझी लागली समाधी हां. 15 दिवसात 18 गाणी केली. बापरे! बाबूजींची. खरं तर हे रेकॉर्डच म्हणायला आणि पाहिजे. पण ते कसं माहितीये का त्यातलं, म्हणजे ती प्रेरणा हं. परमेश्वरीच ही. नाहीतर इतक्या लवकर होत नाही. हो, मी खरंच असं आहे. बसायचो पहाटे 4ला वगैरे बसायचो बापरे! देवघरात हं, आणि एक गीत करायचो. हं. अक्षरशः गीत व्हायचं. बऱ्याच वेळा गीताचं काय असतं, की आधी गीतं लिहिली जातात आणि संगीतकार आणि नंतर नंतर त्याला चाली संगीत लावतात. देतो. संगीतबद्ध करतात. हं. मी जरा उलटा कार्यक्रम केला. कारण मी बाबूजींचा चाहता होतो. बहुतेक बाबूजींच्या गीताची चाली मी वापरल्या. बरं. मग ते गीत डोळ्यासमोर ठेवायचं, की या गीतात बसवायचे आणि त्याच्यावरनं मग अध्यायाचं गीत करायचं. अशी 18 गीतं केली. सुरुवातीला ती केली म्हणलं आता झालीच तर त्याचं काहीतरी करावं. मग मी भजनी मंडळाची एक हे घेतली मीटिंग हं, हं, आणि त्यांना म्हणलं असं-असं हे करायचं तुम्ही भजनी मंडळात करा. करू म्हणले. पण त्यांनी पाहिलं तर म्हणले वर ह्याच्या ज्या चाली लिहिली आहेत, हं. तर आम्ही वेगळ्या चाली लावल्या तर चालतील का? काहीच बिघडलं नाही म्हणलं. ते काय गीतात तिथं गीताच्या मार्फत गेलं पाहिजे. हो. पण म्हणलं मुख्य यात त्याचा जो अडचण उद्देश तुमची आहे. एवढी हां. येईल एखाद वेळ, हं, की मी बाबूजींच्या चाली डोक्यात ठेवून ते गीत केलेलं असल्यामुळे, हं. त्या बाबूजींच्या चाली ते मीटरमध्ये बरोबर बसले. बरोबर. हां. तर नाही बसलं तर तुम्ही थोडे शब्द बदला इकडे-तिकडे. हां. म्हणजे तुम्ही असं त्याची म्हण परमिशन पण दिली. हो. 8 दिवसांनी परत आल्या. हं. म्हणाले ते बाबूजींच्याच चाली योग्य आहेत. आता त्या म्हणजे तपस्या इतकं ते परफेक्ट बसलं होतं नाही त्याच्यामध्ये. ते तपस्वी माणसाच्या चाली, ते आपण नवीन काहीतरी प्रयोग काय करणार आहे. मग वेगवेगळ्या भजनी मंडळाचं बसून हं. गेलो. जवळ-जवळ 250 आत्तापर्यंत कलाकार आहेत, की जे बरं. हे गीताची गाणी म्हणतात. मग आम्ही काय एवढे करतो कार्यक्रम केले हो. म्हणजे त्याचे. हं. आणि 100च्या वर कार्यक्रम माझेच झाले बरं. त्या गाण्यांचे. आणि हं, मग काय व्हायचं, ती गीतं म्हणायची आणि मी श्रोत्यांना तिथे पुस्तकं द्यायचो. हं, त्यांच्या हातात गीतेचं पुस्तक गाण्यांचं. हं. आणि हे कलाकार स्टेजवर म्हणायचे आणि ते खाली त्यांच्याबरोबर गुणगुणायचे. पण चाली अच्छा. माहिती याच्यामुळे ते आपोआप गुणगुणले जायचे. तो प्रयोग हं, खूप हं. छान झाला गीताचा. असे बरं. वेगवेगळे पण हे सगळे प्रयोग करताना त्यातला हेतू हाच, हं, की यातनं आपल्याला काही मिळवायचं नाही. जास्तीत जास्त द्यायचं आहे. हं, कारण गीतेत तर तेच म्हणले ना, की तुम्ही उद्या आहात का नाही ते माहीत नाही. हं. मग जमा काय करताय उगाच? किती जमा करा? काही केलं तर ते खालीच ठेवायचं असतं, हे जे आहे. तर देऊया ना. हो. पण जास्तीत जास्त देण्याचा आत्तापर्यंत देण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न हो. केला. तर ह्या तुमच्या अ, जवळ-जवळ 5 दशकांचा जो कालावधी आहे, तुम्ही एवढं मोठं कार्य आहे तुमचं. शिक्षण क्षेत्रात 5 दशकं जवळ-जवळ तुम्ही कार्यरत आहात. तर ह्याच्यामध्ये बऱ्याचदा शिक्षण क्षेत्रात काही मोठे बदल घडले असतील किंवा छोटे बदल घडले असतील. तर मग हे जे बदल घडले ह्याच्याशी तुम्ही कसं जुळवून घेतलंत? नाही याचं एक कारण आहे, की तुम्हाला आवड असली हं, शिकवायची, हं.
की आपोआपच सवड होते. बरं. बदल. हां. म्हणजे जसं आई हं. मुलाच्या प्रमाणे बदल करते का नाही आपल्या ह्याच्यात. बरोबर. कारण तिला मूल वाढवण्यामध्ये इंटरेस्ट असतो. तो तिचा श्वास असतो. हं. आपला श्वास शिक्षणाचा हा माझा पोराचं व्यक्तिमत्व घडलं पाहिजे. मग त्यासाठी काय-काय बदल करणं आवश्यक आहे? ते सगळे. मग अभ्यासक्रमात होणारे बदल असू दे किंवा मला माझ्या अध्यापनात बदल करायचे असू देत. त्या विद्यार्थ्याच्या ह्याच्यात हं. त्याला पूर्वज्ञान नाही म्हणून काहीतरी मला मागे जावं लागत असेल. बरं. हां. त्याकरता मी फ्रस्ट्रेट होणार नाही. हं. म्हणजे मी नेहमी लोकांना एक सांगायचो, की पेशंट अस्वस्थ असणं हं. हे मी समजू शकतो, पण त्याला वेदना सहन होत नाही. हं. त्याचे नातलग अस्वस्थ असणं, पण त्यांच्या वेदना पाहवत नाही. बरोबर. पण डॉक्टर अस्वस्थ झाला, तर पेशंट मेला समजायचा. अगदी डॉक्टर बरोबर. हां. डॉक्टर कॉन्फिडंट असला पाहिजे. व्हॉटएव्हर द टाइप ऑफ पेशंट मे बी, मी त्याला दुरुस्त करेन. हं. ही तशी शिक्षकाची असली पाहिजे. इच्छाशक्ती. हां, की हं. आणि त्यासाठी त्यानं प्रयोग करत राहिला पाहिजे. हं. म्हणजे रोजचा तुमचा माझं नेहमी म्हणणं असतं, की माझ्या सकाळच्या तासापेक्षा हं. संध्याकाळच्या तासात माझं काहीतरी वेगळं असलं पाहिजे. हं. आमचे चिपळूणकर साहेब नेहमी म्हणायचे, की जे तुमचं दैवत असतं ना, त्याला तुम्ही नैवेद्य दाखवता नाही. हं. मग तो नैवेद्य शिळा नाही दाखवत. मग तसं विद्यार्थी हे माझं दैवत असेल ना, तर त्यांना रोजचा नैवेद्य ताजा नैवेद्य पाहिजे. ताजा होईल. हां. आणि त्यामुळे ते बदल मी माझ्यात करून घेतलेच पाहिजे. त्या दृष्टीने मी बदल करायला लागलो. जे बदल होते अभ्यासक्रमाचा बदल असेल त्याशी हां. जुळून म्हणजे घ्यायचं. मला तोच प्रश्न किंवा होता, की हां, अभ्यासक्रमात जे बदल होतात, ते आता मग ते होतच कसं ना. काय केलं? म्हणजे उच्च शिक्षणात शब्द जोडलं. आता तर मग शब्द मग कुठे मिळतील बाबा? हं. कारण विशेषतः मराठी माध्यमातली मुलं सेमी इंग्लिशला जायची जी अनेक कारणं, त्यातलं एक कारण आणि त्या मराठी माध्यमात सायन्सचे शब्द जितके विचित्र होते ना, हं. म्हणजे काही नाही. मग नुसतं संरचना, त्यातनं काही बरं. कळत नाही. मग कशाला पाठ करायचं? मग त्याच्यावरती योगो गंभीर हं. मुंबईच्या होमी भाभा शिक्षण केंद्राचे त्यांनी एक हं. पुस्तक लिहिलं होतं. ते पुस्तक मी आणलं आणि त्यात हं. त्यांनी स्पष्टीकरण दिलं, की संरचना याचा नेमका अर्थ काय आहे? मग त्यांनी सांगितलं पाठीमागच्या सं या अक्षराने अधिक तीव्रता, अधिक पद्धतशीरपणा असा बोध होतो. पण तरीही त्यांच्या लक्षात आलं, की सर्वज्ञांना काही बोध झालेला नसणार वाचकांना. म्हणून त्यांनी उदाहरणं दिली, की गीत आणि संगीत. हं. गीत म्हणजे गाणं, संगीत नाही त्याला जास्त चांगलं गाणं. चलन म्हणजे कशी हालतात, पण संचलन म्हणजे नेटकी हालतात. तप्त आणि संतप्त. हां. तसं रचना आणि संरचना. संरचना म्हणजे ही विशिष्ट रचना आहे. कशीही नाही रचना. हं. आम्ही जशा तप्तारा करतो, इकडे बसतो तसं नाही. पेशीची रचना म्हणजे मायटोकॉन्ड्रिया कुठे असला पाहिजे, सेल वॉल कुठे असली पाहिजे, हे सगळं ठरलेलं आहे. हे त्याचं ठरलेल्या जागीच ठरलेली गोष्ट असली असं म्हणजे संरचना असं. आणि मग त्याचे त्यांनी शब्द जे दिले होते, अनुप्रस्थ महासंयोजी पिंड. हं. अनुप्रस्थ म्हणजे आडवा, महा म्हणजे मोठा, संयोजी म्हणजे जोडणारा. हे असं त्या सगळ्या शब्दांचा हां. अभ्यास करायला लागला. पण तो करायचा. बरं, याचं बरं. कारण मला माझ्या मुलांना शिकवायचं ना आणि मी शिक्षण नेहमी एक गोष्ट म्हणतो, म्हणजे आताच्या जर का भाषेत बोलायचं झालं, तर शिक्षकांनी सुद्धा स्वतःला अपग्रेड करणं हे अपग्रेड हे हो. हे खूप महत्वाचं आहे. आणि असं. दुसरी गोष्ट काय मला जाणवते, की मी माझ्या विषयात उत्तम असलोच पाहिजे. हं. हं. पण मी जेव्हा मुलांना सांगतो 10वीच्या, की तू 10वीच्या सर्व विषयात पास झाला पाहिजेस. हं. तेव्हा मी शिक्षक म्हणून मला प्रत्येक विषयात 35% नॉलेज नको. मी हं. कशाच्या आधारावर त्याला सांगणार तुला इंग्रजीत 35 मार्क पडले, मला जरी येत नसलं तरी. त्याला काही अडचण नाही. आहे का नाही? तर मला खरं आहे. त्या प्रत्येक विषयाचं 35% नॉलेज असलं पाहिजे. नसेल तर तुम्ही अचीव्ह करायचा प्रयत्न केला पाहिजे. त्याला मी म्हणलं पाहिजे, "मी शिकवेन तुला, पाहून शिकवतो, उद्या समजून सांगतो." अशी तुमची वृत्ती असली पाहिजे. मग तो सतत बदल आपल्याला घेतात आणि यासाठी सतत विद्यार्थी असणं याची आवश्यकता असते. मी आमचे एक सर नेहमी उदाहरण सांगायचे, की एकदा वडील आणि मुलगा ते मूर्ती करायची आणि विकायची. तर वडिलांनी मूर्ती केली, विकली ₹1200 भाव. हं. मुलाने घेतली ₹800 भाव. ते म्हणले अशी सुधारणा करू. पुढच्या वेळी पुन्हा वडिलांनी त्याला ₹1200, हं. मुलाला 1000. मुलाने त्याला कॉलर चार्ज केला. हं. त्याला म्हणले ते म्हणले त्याला आणखी सुधारणा व्हायची. आता वडिलांचे 1200, मुलाचे 1200. आता तो म्हणला आता काय? हं. तरी वडील म्हणले जरा तू अशी सुधारणा कर. त्याने पुन्हा केलं. आता वडिलांचे 1200 त्याचे 1400. बरं. तरी जेव्हा वडिलांनी तेच सांगितलं, तेव्हा तो मुलगा जरा त्याचा हे बॅलन्स गेला बरंच आहे. आणि तो म्हणला, "बाबा, आता सुधारणा तुमच्यात करायला हवी." मी झालो परिपक्व. बाप फक्त मिशीतल्या मिशीत हसला. हं. म्हणले, "मुला, लक्षात ठेव, ज्या दिवशी आपण परिपूर्ण झालं असं वाटतं ना, त्या दिवशी कार्यक्रम संपला. आता तुझ्या मूर्तीला 1400च्या पेक्षा वरचा भाव येणार नाही." मी जेव्हा असं समजलं की ₹1200 हेच जास्त, तेव्हापासून माझी पण 1200च राहिले. असं त्यांनी विनोदच सांगितलं. पण त्यातला भाव काय, हो की का? मी हां. सतत शिकत असलो पाहिजे. तो हं. बदल माझ्यात होत असला पाहिजे. आणि म्हणून हे बदल मी माझ्यात घेतले आणि ते उपयोगी पडले. नवीन-नवीन जे काय असेल ते मी घेत गेलो. त्याकरता शिक्षणाच्यात काही नवीन. मी एक साधं तुला उदाहरण सांगतो ना, हं. पूर्णांकावरती मी हे केलं का नाही,
मला एका शिक्षकांना एक गोष्ट शिकायला मिळाली. मी पूर्णांकाचे गुणाकाराचे नियम सांगितले. समान चिन्ह असेल तर अधिक द्या. हा. त्यानं काय गंमत केली, त्यांनी 4 वाक्य सांगितली त्या शिक्षकाने. हं. आणि ते 4 वाक्यात तो म्हणला, चांगलं म्हणजे अधिक आणि वाईट म्हणजे वजा. असं लक्षात ठेवा. चांगल्याला चांगले म्हणणे हे चांगले असते. चांगले असेल. प्लस मल्टिप्लाय बाय प्लस इक्वल टू प्लस. वाईटाला वाईट म्हणणे हे पण चांगले असते. मायनस इंटू मायनस इक्वल टू प्लस. चांगल्याला वाईट म्हणणे वाईट असते. ही 4 वाक्य त्यांनी सांगितलं, कळलं ना पोरांना. मग मला त्याच्या ह्याच्यातनं हे कळलं की अरे हे वापरण्याजोगं आहे. बरोबर. मग अशा ज्या गोष्टी वापरण्याजोग्या आहेत, त्या मी शिकत गेलो. आणि त्यामुळे अखंड तुम्ही विद्यार्थी असणं आणि केव्हाही मी आता सर्वज्ञ झालोय असं न वाटणं, हेच तुमच्या प्रगतीचं पहिलं लक्षण आहे बदलाचं. आणि मग जे काय अभ्यासक्रम बदलले ते पचवता येतात. मग काय बसवता नाही. येत. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही ते मग तुम्हाला स्वतःला अपग्रेडही करत गेलात आणि त्याच्याशी त्या बदलत्या परिस्थितीशी जुळवून देखील जुळवून घेतलं घेतलं. म्हणजे. हां. बरं बरं बरं. मला आणखीन एक असा प्रश्न विचारावासा वाटतो खरं की म्हणजे आता तुम्ही 5 दशक जवळजवळ आता शिक्षण क्षेत्रात आहात. मग यात काही विविध उपक्रम देखील तुम्ही राबवले किंवा काही उपक्रमांचा तुम्ही भाग होता. हां. तर त्याविषयी काही सांगायला तुम्हाला आवडेल का? हो. नाही असे भरपूर उपक्रम. म्हणजे माझं काय आहे, मी उपक्रम करणारा उपाध्याय शिक्षक असून मी सतत काहीतरी नवीन नवीन करत राहायचं. त्याचं हे करायचं. फक्त ते उपक्रम करून नये. म्हणजे संघ शाखेने आम्हाला एक गोष्ट शिकवली की कुठलाही तुम्ही केला तर त्याचे काय परिणाम झाले, पॉझिटिव्ह किती झाले, मग निगेटिव्ह झाले त्याचे काय बदल करायचे आहे, ते बदल करणं तुमच्यात. आणि त्यामुळे रोज सतत काहीतरी बदलत वेगवेगळे उपक्रम करायचे. ते उपक्रम आणखीन एक उपक्रम म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम. शाळेच्या गॅदरिंगला अलीकडे तर काय असं स्वरूपात आहे की काहीतरी कॅसेट लावायची आणि त्याच्यावर लोकांनी डान्स कार्यक्रम संपला. मग नाटकं बसवली तर आम्ही अभ्यास नाट्य असा एक प्रयोग केला. म्हणजे अभ्यासावरची नाटकं. म्हणजे 9वीत आमचे विद्यार्थी 9वीत असताना मी एक मलाही असं आठवतंय, मी पण तुमच्या या उपक्रमाचा कधीतरी भाग होतो. पेंटीची परीक्षा म्हणून आम्ही एक नाटक बसवलं. संगीत एकांकिका. नांदीपासून भैरवीपर्यंत सगळं गणित. आणि त्याला मला बक्षीस मिळालं ते जिल्हा परिषदेला. पण एकांकिका मग ती अभ्यासावरची का नसावी. आणि त्यात गणित विज्ञानावर कोणी बसवत नाही. म्हणजे अभ्यासावरती बसवली तरी इतिहासाचं आहे, मराठीचं आहे, याच्यानं आधी गुण लागत नाही. मग गणितावर सुद्धा असं बसवत आहे. अभ्यास नाट्य बसवली. असंही करता येतं. आणि त्याच्यावर ते इतर शिक्षकांना कळायचं. शिक्षक बालकांसाठी सुद्धा मी बदल करत गेलो या पद्धतीने. फक्त सगळ्यात माझा एक आणखीन जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ज्ञानेश बालसुधाकर. म्हणजे मी 1979 साली भोरच्या शाळेत असताना स्वरूप वर्धिनीच्या माध्यमातून पहिल्यांदा आंतरभारतीय बालकाम धोरणाळा आहे त्याशी माझा परिचय झाला. पण ते विश्व कळलं. आणि बालकांमध्ये प्रत्यक्ष गेल्यावर असं लक्षात आलं की किती अडचणीत ती मुलं असतात. आणि मुलं अनाथ व्हायला त्यांचे आई वडील ऍक्सिडेंटली जाणं हे एक कारण आहे. पण लग्नापूर्वी तुझ्याशिवाय मी नाही, माझ्याशिवाय तू नाही असं म्हणणारे लग्न झाल्यानंतर त्यांना वर्षभरात एकमेक नकोसे होतात. आणि त्यामुळे मुलं अनाथ होतात. ही फार वाईट आहे. आणि अशी आमच्याकडे अनाथ मुलं वेगवेगळी. मगाशी जे सकीना शेखचं उदाहरण दिलं ना, या मुलीची आई वडिलांनी भावाला सांभाळलं आणि हिचा त्याग केला. ही मुलगी पहिलीत असताना तिचा त्याग केला. म्हणजे काय, तुम्ही हिचं काही करा, आम्ही काही म्हणणार नाही, आम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असं लिहून देऊन तिचा त्याग केला. पहिली त्या मुलीला हे कळत होतं. मग कळत असल्यास त्या मुलांवर काय परिणाम मी त्याचा. आणि हा परिणाम दुरुस्त करण्यासाठी एक ठराविक कालावधी नाही आहे. आमच्या अभ्यासक्रमात तसं नाही 2 महिन्यात हे गणित येईल. आणि ते त्यांचं मेंदू जागेवर यायला स्थिर व्हायला काही वेळ लागेल. तो वेळ प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. तिच्याकडे मुलगी होती भोसले म्हणून. तिच्या वडिलांनी आईचा खून केला. 2 भावंड. 6 वर्षाची असताना हिने पाहिलं. केवढा खून परिणाम ना. म्हणजे आयुष्यात उद्ध्वस्त व्हायचं. मग त्या मुलांना दुरुस्त होण्यासाठी किती वेळ लागेल. खूप वेळ लागेल. तेवढा द्यायला पाहिजे. आणि ते ओळखून आपण त्यांच्याशी वागणूक केली पाहिजे. आणि त्यामुळे माझी विद्यार्थ्यांची वागणूक सुद्धा अशी असायची. याचं कारण त्यांचं आपल्याला काय अंतरंग माहिती आहे. आम्हाला एवढंच माहिती आहे शाळेत आता तो अभ्यास करत नाही. काय बात त्याच्या घरची काय परिस्थिती आहे, त्याच्या आईवडिलांचं ठीक आहे का, घरची काय आणखी अडचणी आहे का, ती सगळी अडचण समजून घेऊन याकरता तुम्ही 100% त्या विषयात स्वतःला बुडवून घ्यावं लागतं. मग ते होतं. मग मी त्या बालसंघाने काम केलं. मी आणि आकाशिका आम्ही दोघंही होतो. 5 वर्ष राहतो पूर्णपणे.
त्यांना शिकवायचं, त्यांचं मनोरंजन म्हणजे अगदी करायचं, तिथे राहून माझं स्थायी. गाणी म्हणून घ्यायचं, सगळं सगळं त्यांचं खूप व्यक्तिमत्वात बदल झाला असं. आणि त्याचा एक फायदा असा आला की त्यातनं मी नव्याने असं सांगू शकतो की जी मुलं विशेषतः हॉस्टेलची वगैरे 24 तास जर आमच्या संपर्कात असतील तर त्यांच्यामध्ये वेगळे गुण आपल्याला उत्पन्न करता आलेच पाहिजे. पण ती 24 तास आमच्या पूर्वीचं जे गुरुकुल जसं होतं का नाही, 12 वर्ष ते व्हायचंच, तर तसं आम्हाला करता आलं. आपली जी भारतीय संस्कृतीप्रमाणे गुरुकुल पद्धती होती, अगदी त्याच धर्तीवर हा एक असं प्रयोग आलं होता. पाहिजे आणि तो यशस्वी झाला. त्या दृष्टीने मी बरेच हे केलं. म्हणजे तुम्ही साधारण मला वाटतं एक 7-8 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्तच कालावधी तिथे होतात. आणि त्यात अगदी मुलांच्यात पूर्णपणे समावेश होतो. त्या मुलांनाही हे व्हायचं. मी येताना आम्ही जेव्हा आलो त्याही मी खूप अस्वस्थ होऊन आलो होतो. ते आता म्हणलं आता झाली 70 वर्ष झाली कसं. आणि तुमची त्यांची अटॅचमेंट किती झाली असेल, कारण एवढा मोठा काळ त्यांच्याबरोबर राहून तिथनं बाहेर पडायचं मी सोपं नव्हतं ते. पण या सगळ्यात मला जे जाणवलं तर गोष्ट की प्रॉब्लेम चाइल्ड नाही, ते प्रॉब्लेम पेरेंट आहे किंवा प्रॉब्लेम टीचर आहे. आणि आमच्याकडचे जे प्रॉब्लेम दिसतात त्याचे 80% प्रॉब्लेम हे आयदर शिक्षक किंवा पालक यांच्यामुळे क्रिएट झाले. म्हणजे पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांना कधी डिस्करेज करू नये, एनकरेज करावं, वेगवेगळी बक्षिसं द्यावी, त्यातनं मुलं खुलतात. आणि या लहान वयात त्यांना बक्षीस म्हणजे फार काही नको असतो मोठ्यांसारखं, काही नाही, शाबास सर काय काम करत तेवढं म्हटलं तर चौपट वेळानं धावायला. पण तो शाबास शब्द सुद्धा महाग झाला. म्हणजे शिक्षक नेहमी म्हणत की पेपर तपासताना जितका पट्टीशी गाडवा शहरात शाबास म्हणत दोन्ही अक्षर तीन अक्षरी शब्द जीवनात कायमचा उभा करतो, दुसरा कायमचा आडवा करतो. असं एनकरेज करून दिलं तर त्यांचं व्यक्तिमत्व खुलतं. आणि त्या दृष्टीने हे प्रयोग केलेले आहेत. आणि मी यातला एकच प्रयोग जरी घेतला तरी तो खूप वेगळा आहे आणि शिक्षकांनी तो करावा. आणि आता आमच्या 75 वर्ष झाल्यानंतर असं वाटतं की शेवटी वयाला मर्यादा असल्यामुळे किंवा तरी हे सगळं सोडून जायचंय तर निदान हा वारसा पुढे अशाच पद्धतीने चालवला जावा आणि हस्तांतरित करता यावं आणि ते शिक्षणाने घ्यावं. कीर्तन हे माध्यम अनुकरणीय म्हणून अनेकांनी कीर्तन बसवलं, शिक्षणाने केलं, सादर केलं, हे सगळं झालं. तसंही माध्यम आपल्याला वापरता येईल. अगदी खरं, अगदी खरं. फार उत्तम. म्हणजे तुम्ही बोलत आहात ते ऐकत राहावंसं वाटतं खरं तर. आणि खरंच त्यातनं खूप काही घेण्यासारखं आहे. मला वाटतं प्रत्येक आत्ताचे जे शिक्षक पालक जे आहेत यांना हा फारच उपयोगी पडणारा असं तुमचं जे आता जे काही सांगितलं या सगळ्या गोष्टी उपयोगी पडणाऱ्या आहेत. तर अजून एक प्रश्न असा विचारावा वाटतो की आता तुम्ही सांगितलं की ज्ञानेश बालसदन इथे तुम्ही त्या म्हणजे बालकांबरोबर आणि विद्यार्थी दशेतल्या म्हणजे मुलांबरोबर तुम्ही एक नवीन वेगळा उपक्रम राबवलात आणि तो यशस्वी देखील करून दाखवला. असंच काही म्हणजे मोठ्या माणसांविषयी म्हणजे प्रौढ शिक्षण वगैरे या क्षेत्रात काही तुम्ही उपक्रम केलाय का? तो तर आहे. पण एक ज्ञानेश बालसदन मध्ये सुद्धा त्या मुलांबरोबर तिथे ज्या माता होत्या ना त्या सदन माता सुद्धा जर घरचं व्यवस्थित असेल तर तिथे माता म्हणून कशाला येते. त्यामुळे त्या सुद्धा प्रॉब्लेम वाल्याच होत्या. त्यामुळे त्यांना मुलांचं प्रेम, मुलांना त्यांचं प्रेम असं मिळावं या दृष्टीने त्यांची सुद्धा एकमेकांची हे जोडून देणं असं काम मी केलं. पण प्रौढ शिक्षणामध्ये बऱ्याच वेळा काय होतं, जशी माणसं मोठी होतात तशी शिकताना त्यांच्यामध्ये अडचणी येतात. एक तर त्यांचा कॉन्फिडन्स गेलेला असतो आणि लोकांनी तुम्ही आता बात माणूस ठरवलेला असतो. म्हणजे मला वाटतं तुझ्या आईच्या सुद्धा त्यांची प्रौढ मुलींची शाळा होती, वेगळी शाळा होती. मग त्यांच्यासाठी वेगळं आपल्याला करता आलं पाहिजे. आणि मग प्रौढांसाठी जेव्हा मी पुणे महानगरपालिकेची स्वच्छ म्हणून संस्था आहे, त्या स्वच्छ संस्थेतले जे कर्मचारी आहेत कचरा विचार त्यामुळे आमच्या लोकांना गणित येत नाही, त्यांना तुम्ही गणित शिकवता. मी 20 ठिकाणी त्यांच्यासाठी कार्यशाळा देते. 1 रुपयाची नाणी, 10 रुपयाच्या नोटा आणि 100 रुपये एवढंच साहित्य. त्याच्यामुळे मी शिक्षण नाही म्हटलं तुम्ही दगडून गोट्या कशाला त्यांना देत आहे, प्रत्यक्ष नाणी द्या ना, कारण ती हाताळायला आवडत असतात तर त्यांना हाताळून ती करतील. मग त्यांच्यासाठी मी घेतली कार्यशाळा आणि त्याचा उत्तम मी पहिलंच त्यांना वाक्य सांगितलं. त्याला तू किती बाटल्या गोळा केल्या? 4. किती 3. किती आले एकंदर? 7. म्हणजे येतं का तुम्हाला? याला बेरीज म्हणतात एवढं माहिती तेवढं माहिती करून घेतो, बाकी काय. मग सगळं त्यांची क्रिया करायला जमतात, पण त्याला काय म्हणतात, नाव काय त्याला? विस्तारित रूप शिकवलं, जयस्थानी शिकवलं. मग त्यांना 10 रुपयाच्या 2 नोटा दाखवल्या. किती आहेत? त्यावेळी 20 आहेत.
दोनच दिसतात ना, नोटा दोन आहेत पण 20 आहेत. मग हे तुम्हाला जर कळतं तर दशकाच्या 2 असतात तर त्याची स्थानिक किंमत 20 असते. ते तुम्हाला तशी नाही कळलं, पण नोटा कळलं. मग 543 रुपये दिले म्हणजे काय, 100च्या 5 नोटा, 10च्या 4 नोटा आणि 1 ची 3 नाणी. 543 झाले. 500 अधिक 40 अधिक 3 याला विस्तारित रूप म्हणतात. एवढं फक्त नव्याने म्हणजे काय असं केलं आणि असं त्यांनी शिकवलं. त्याचा खूप उपयोग झाला. त्यावेळी मग त्यांनी दुवा दिला. म्हणजे माझं जे आता पुस्तकं ओळख त्याची त्यात त्यांनी हे दिले की आमच्या ह्याचं इतकं ते चार्ज झाले लोक आणि आम्हाला एक वेगळं समाधान मिळालं. असं एवढे प्रयत्न झाले काय वा. खरंच हे सगळे अनुभव ऐकून घेताना अक्षरशः म्हणजे हे जे अनुभव आहेत हे खरंच पुढच्या पिढीतल्या शिक्षकांना म्हणा, पालकांना म्हणा, विद्यार्थ्यांना म्हणजे सगळ्याच वर्गातल्या लोकांसाठी हे खरंच दिशादर्शक असे आहेत सगळे अनुभव. आता एक जाता थोडासा शेवटचा एक प्रश्न की या पूर्ण 5 दशकांच्या कालावधीतल्या काही सुहृद अशा आठवणी काही आहेत का? 2 आठवणी सांगण्याजोग्या आहेत. एक म्हणजे मी पुण्यात आलो तर पहिला विद्यार्थी ऑक्टोबर, पण क्लासेस काढायचं ठरवलं हे खरं. पण माझ्याकडे पहिल्यांदा कोण येणार माहित नाही. पहिला ऑक्टोबरचा आला. त्याला 15 दिवस तू पास होशील हे सांगण्यातच गेले त्याची मानसिकता आहे. पण माझा रेकॉर्ड आहे त्यावेळी 150 मार्काचं गणित, 137 मार्क मिळाले त्या मुलाने 10वीत. त्यानंतर तो 12वीत 70% मिळाली. सायन्सला गेला, BSc झाला, तिथे मिळाले 70%. करिअर बदल. ही एक आठवण की आपण किती बदल करू शकतो. थोडा मोठा बदल केला. आणि दुसरं आपल्याला कसं शिकायला मिळतं. 7वीत मी 7वीच्या एका विद्यार्थ्याची प्रायव्हेट शिकवणी घेतली आणि तसं काय होतं, काही म्हणलं तरी शिक्षणाला काय काय आपली स्वतःची दरगती बघा असते. मी त्याला अगदी त्या दिवशी त्याची पादवी बसली ते मला जास्तच कसं काय शिकवतो त्याचं दर्शन म्हणून सांगितलं. काय रे आपण एकदम म्हणलं अंधारातून उजेडात गेलो ना तो डोळे दिसतात नाही ना माहिती. अंधारातून उजेडात गेलो दिसतात, उजेडातून अंधारात गेला अंधेरी येतं सगळं. ते माहिती आहे ते सांगितलं पण त्याचं कारण माहिती आहे. असं मी जरा जोरात विचारलं. मला कारण पण माहिती सांगू, कारण मला आधी खात्री होती की हा म्हणणार येत नाही चुकीचं सांगणार. मी म्हणणार म्हणून मी सांगतो शहाणपणा करू नये, शिक्षण ऐकावं. त्यानं कारण सांगितलं. म्हणलं काय आहे, आपली डोळ्याची जी बाहुली असते ना ती म्हणला सगळे प्रकाश किरण आत शिरले ना तर डोळा नाजूक इंद्रिय म्हणला त्याच्या पुढे पडदा असतो. पडद्याची बाहुली छिद्र त्याचं लहान असतं. ते अंधारात गेलं की मोठं होतं, उजेडात गेलं लहान. आणि म्हणलं काय असतं, अंधारात आपण एकदम उजेडात गेलो ना की छिद्र झालेलं असतं मोठं म्हणून डोळे दिसतात. उजेडात अंधारात गेला तर जरा बारीक व्हायला मोठं व्हायला वेळ लागतो, डोळे ते अंधेरी येते. मी सांगितलं त्याला, त्याने मला गार केली एकदम सांगून. माझा पुढचा प्रश्न तुझं कोणी शिकवलं, कुठं वाचलंस? पण खरं तर शिकवण्याचं कॉन्ट्रॅक्ट माझं, दुसरं कोणी शिकवलं वाचलंच कुठं. त्याचं जे उत्तर दिलं त्याचं मी टाइम दिशी उडलं. तो म्हणला सर मी प्रयोग करून पाहिला. काय प्रयोग केला? तर म्हणला मी आरशापुढे उभा राहिलो आणि माझ्या डोळ्यावर बॅटरी झाली. बापरे. आणि ती बाहुली कशी लहान प्रयोग करून बघितला म्हणजे याचा अर्थ मुलं पण उत्तम प्रयोग करतात. त्यांना आम्ही वाव देऊ का? म्हणून मी सांगितलं की 70 वर्षात मला जाऊ शिकायला पण खूप मिळालं 50 वर्षाच्या आणि त्यातनं हे घडलं. पण अगदी नक्की चांगलं होईल हे, आणि हे जर वापरलं तर प्रभावी फार फार उत्तम साधन आहे जे शिक्षण. तर अगदी सर तुम्हाला एक असा प्रश्न विचारायचा मला की तुम्ही विद्यार्थ्यांचे लाडके आगाशे सर तर आहातच, विद्यार्थीप्रिय शिक्षक आहात, वक्ते आहात, कविता केल्या आहेत, उत्तम लेखक आहात, याचबरोबर तुम्ही डॉक्टर सुद्धा झालात. तर हे नॅचरोपॅथीमध्ये तुम्ही डॉक्टर आहात, तर मग हे कसं काय जमलं तुम्हाला? काय झालं आपल्या क्लासमध्ये आयनपूर सर म्हणून राजीव आयन, ते मला म्हणले आगाशे सर तुम्हाला इतकं हे आहे. मी त्याची सुद्धा एक खरं कहाणी आहे. मी नागपूरला गेलो होतो आणि नागपूरला माझं SISC मध्ये कीर्तन झालं विज्ञानावरचं. ते विज्ञानावरचं कीर्तन झालं. मग बालचित्रवाणीला एक आमचा विज्ञान वाणी म्हणून कार्यक्रम झाला.
बर. त्यात. आणि त्या कार्यक्रमामध्ये मी नॅचरोपॅथीचं म्हणजे एवढे सांगितले की आपल्या निसर्गात केवढं हे आहे. तेव्हा मला राजाभाऊ म्हणले, एवढं आहे तर तुम्ही नॅचरोपॅथीचे हे का नाही करत कोर्स? मी केला कोर्स केला त्यांच्या सांगण्यावर खरं. पण नंतर जेव्हा प्रॅक्टिस करायला लागलो, कारण मुळात मला हे होतच की समाजातल्या माणसांची कसं प्रेमाने वागायचं, विद्यार्थी तसंच आहे. त्यामुळे मग पेशंटला औषधं द्यायला लागलो. त्यांची कारण आपले 80% आजार हे मानसिकच असतात. त्याला नुसतं तुला काही होत नाही, बरा होणार असतो असं म्हणलं की त्याला बरं वाटायला होतं औषध द्यायच्या आधी असं. मग आजारी कशा कशाने पडतो आपण. 80% आजार हे नको त्यावेळी नको तितकं खाल्ल्याने होतं. बर. म्हणजे कमी खाल्ल्याने कमी आजार होतात. आम्हाला म्हणजे आम्ही जन्माला आल्यापासून खातोच ते आजारी पडण्याचं ते एक कारण आहे. म्हणून ते सांगितलं मग काय काय खा. मग ते औषध आहार विहार. मला आता पॅरालिसिस झाला, पण मी या लोकांना मसाजची पण ट्रीटमेंट करायचो. 60 वर्षा पुढच्या वृद्ध स्त्री पुरुषांना मी फुकट मसाज यायला जायचो. ते एक करत होतो काम. त्याचा मला चांगला हे आला, म्हणजे अनेकांशी जोडलं गेलं. म्हणजे संघाने जी आम्हाला एक शिकवण दिली की समाजातल्या जास्तीत जास्त घटकांशी तुम्ही जोडले गेले पाहिजेत आणि तुम्ही त्यांच्यातच समर्पित झाले पाहिजे. म्हणजे आमचे ते स्वरूपानंद सांगायचे की मिठाची बाहुली असते ना, ती समुद्रात टाकली की ती बाहुली त्या समुद्राच्या पाण्यातच मिसळून जाते. तसे आपण समाजात मिसळलं पाहिजे. त्यामुळे तो कोर्स केला, त्याचाही मला चांगला छान झाला त्याचा. वा वा, फार फार छान वाटलं. म्हणजे तुमच्याकडून हाही अनुभव ऐकला. अजून एक माझा आता छोटासा शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही पूर्ण तुमच्या कारकिर्दीमध्ये 5 दशकांची ही पूर्ण कारकीर्द आहे, तर आता तुम्ही कार्यरत होताच आणि आता तुम्ही थोडीशी रिटायरमेंट घेतली असं म्हणू आपण. मग तुम्ही घरातूनही काही प्रकल्प राबवताय असं मला समजलंय, तर त्याच्याबद्दल काय सांगा तुम्ही? नाही, त्याच्यात काय झालं, म्हणजे कोविड मध्ये सगळंच बंद होतं, कोरोना काळात. मग बंद झाल्यावर मी इकडे आलो, मग आता काय करायचं. पण ती शिकवण्याची ह्याची काही जात नव्हती. ती आमची म्हणजे जन्मजात असल्यामुळे मग आता काय करावं. मग मुलांची शिकण्याची मानसिकता नव्हती. म्हणलं छोटे छोटे कार्यक्रम करतो, 15 म्हणलं. आणि म्हणून ईटी माझं चॅनेल सुरू केलं. बर. म्हणजे पुणे विद्यापीठाने माझ्या 23 व्हिडिओ क्लिप केल्या, त्या वेगळ्या. पण मी स्वतःच एक चॅनेल सुरू केलं, ईटी, एज्युकेशन थ्रू एंटरटेनमेंट. आणि प्रत्येक कार्यक्रम 10 ते 15 मिनिटं, म्हणजे 15 मिनिटं म्हणजे खूप झालं, 10 मिनिटं. म्हणजे कार्यक्रमाचा उद्देश तोच, मनोरंजनातून अभ्यास. आणि त्यातनं हे करत गेलो. 250च्या वर त्याचे कार्यक्रम झाले. त्यातनं अनेकांशी जोडला गेलो. आणि मोबाईलच्या मुळे, म्हणजे मोबाईलची मला एवढी मदत झाली की मी महाराष्ट्रातल्या अनेक शिक्षकांशी संवाद साधू शकलो, त्यांच्यासाठी ऑनलाईन मिटिंग घेऊ शकलो. आमचे शिक्षक काही मला मिळाले चांगले, ते तयार करू शकलो. त्यामुळे या प्रकल्पात सुद्धा, आणि मुख्य या पॅरालिसिसमुळे काय झालं, ज्या शारीरिक मर्यादा आल्या, त्या मर्यादेमुळे जर मी काहीच केलं नसतं तर जास्त फ्रस्ट्रेशन आलं असतं आणि त्या आजारातच गुंतून पडलो असतो. मी मला स्वतःला यात गुंतवल्यामुळे त्या आजाराचा विसर पडला आणि खूप काही चांगलं काम करतात. नवीन नवीन खूप गोष्टी केल्या. माझं कचरा व्यवस्थापन पुस्तक हे त्या पॅरालिसिस नंतरचं पुस्तक आहे. ज्ञानेश बालसनची कहाणी. आणि हे सगळं मी मोबाईलवर टाईप करून. हो. अरे बापरे. म्हणजे लिखाण असं नाही, पेनाने वगैरे नाही लिहिलं, डायरेक्ट मोबाईलवरच केलं. नंतर शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ पुस्तक मध्ये झालं, ते पॅरालिसिस मध्ये झालं. बरं. हे पूर्ण तुम्ही मोबाईलवर टाईप करून दिले? मोबाईल टाईप करून त्यांना पाठवायचं. अरे बापरे. म्हणजे तुम्ही ती कला देखील लवकरच अवगत केली, नाही मोबाईलवर टाईप करण्याची. कारण तसं बघायला गेलं तर ते आत्ताच्या पिढीला सुद्धा थोडंसं जड जाणारच काम आहे. मला तर 2 कारणांनी समजा. एक तर काय, त्याच्यामध्ये एक असतं ना की तुम्ही एकदा ते स्टोअर केलं ना, म्हणजे नुसतं क छापल्याबरोबर ते कमल एकदा तुम्ही केलं असतं तेव्हा ते पटपट व्हायचं. त्यामुळे समजा मराठी टायपिंगच माझं जोरातून तेच मला लागलं. तशी पुस्तक केली मी, ज्ञानेश बालसनची कहाणी. लेख तर मी इतके लिहिले आणि अनेकांना, म्हणजे जे माझ्या परिचयाचे होते, मला आता शेवटच्या काळात कृतज्ञता की ज्यांनी मला मदत केली त्यांच्याबद्दल ते लेख द्यावे, त्यांचा परिचय करून द्यावा, असं काम केलं. त्यामुळे सतत गुंतत गेलो आणि वेळ चांगला गेला माझा छानपैकी. बर. फार छान वाटलं अगर्षी सर तुमच्याशी संवाद साधून.
तुमच्या सगळ्या या प्रवासाबद्दल जाणून घेतलं. फार प्रेरणा मिळणारा, हा प्रेरणादायक म्हणू शकतो आपण, हा असा प्रवास आहे. आणि खरोखरच खूप तुमचे मनापासून आभार. तुम्ही आम्हाला थोडासा हा वेळ दिला आणि हा आपण प्रवास सगळा जाणून घेऊ शकलो. तुमचे मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद सर. ओके. आजचा भाग जर आपल्याला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.